नमस्कार, सुस्वागतम, सुस्वागतम. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लेक्चर नंबर 2 आहे स्ट्रक्चर पॅटर्नवरती. आजच्या लेक्चरमध्ये काय-काय गोष्टी आपण कव्हर अप करतो मित्रांनो. पहिला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन महत्वाचा आहे. दुसरा ब्लॅकबोर्ड रेडिएशन याच्यावरती जे मध्ये क्वेश्चन पडून गेलेला आहे. थर्ड आहे प्लँक्स क्वांटम थिअरी अँड फोर्थ वन इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ओके, हे 4 आर्टिकल आपण कव्हर अप करतो आजच्या लेक्चरमध्ये. चारही आर्टिकल महत्वाचे आहेत. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण सब एटॉमिक पार्टिकल्स ऑफ द एटम कव्हर अप केले होते. ओके, तसा कंपॅरेटिव्हली तो पार्ट थोडासा लेस इम्पॉर्टंट होता. तसा हा जो पार्ट हा इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या पुढचे अजून दोनही पार्ट अतिशय महत्वाचे असणार आहे. ठीक आहे ना. तर लेक्चर बघत असताना नोट्स वगैरे प्रिपेअर कराल किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्सला नोट्स दिलेल्या आहेत. नोट्स डाउनलोड कराल आणि मग त्यानंतर नोट्स बघत बघत व्हिडिओला पण बघाल. ठीक आहे बेटा. चलो सुरू करूया आपण. द फर्स्ट आर्टिकल ऑफ द टुडे लेक्चर इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. बेटा ठीक आहे ना. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला बेटा शॉर्ट फॉर्म मध्ये काय बोलायचं असतं? EMR. ठीक आहे ना. शॉर्ट फॉर्म मध्ये काय बोलायचं याला? EMR यानी की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सर काय असतं हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन? बघा, समजा आपल्याकडे बेटा एखादी चार्ज बॉडी आहे. ठीक आहे बेटा. एखादी लेट्स से दिस इज द चार्ज बॉडी. एखादी चार्ज बॉडी आपल्याकडे आहे. ठीक आहे. धिस इज द चार्ज बॉडी. आणि समजा ह्या बॉडीला आपण काय केलं? असं ऑसिलेट केलं. ठीक आहे ना. ह्या बॉडीला आपण काय केलं? असं बेटा ऑसिलेट केलं तर ही बॉडी काय करते? अशी अल्टरनेटिव्हली इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड अशी प्रोड्यूस करते. ठीक आहे ना. दीज आर द अल्टरनेटिव्ह वेव्स ऑफ द इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. या इन सिम्पली आपण असं बोलू शकतो ही काय रिलीज करते? एनर्जी रिलीज करते. धिस एनर्जी मीन्स हेच काय मित्रांनो? EMR आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. कुठली पण चार्ज बॉडी आपण ऑसिलेट जर का केली तर ती एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन प्रोड्यूस करते. मग हा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा ह्या फील्ड आहेत की ज्या फील्ड ही बॉडी प्रोड्यूस करते. बघा आता बेसिकली आपण 3D मध्ये रिप्रेझेंट करतो. ओके, त्याच्यामध्ये दोन अल्टरनेटिंग फील्ड बघा. लेट्स सी यू कॅन सी हियर व्हेन इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल मूव्स अंडर द एक्सेलरेशन और इट ऑसिलेट्स अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स आर प्रोड्यूस. ठीक आहे. आणि दीज फील्ड्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. बघा, समजा आपण असं मानलं की इलेक्ट्रिक फील्ड समजा ह्या ऍक्सिसच्या ह्याला जाते, मूव्ह होते, ऑसिलेट होते. बरोबर. हे बघा आता असं ही ऑसिलेट व्हायला लागली. हा तुम्हाला जो पर्पल रिजन दिसतो हा मला एक्स ऍक्सिसला चालला. हा बघा जो थोडासा लाईट ग्रीन वाला जो आहे ना बेटा, दिस इज बेटा परपेंडिक्युलर टू द पर्पल रिजन बट इट इज पॅरलल टू द झेड ऍक्सिस. समजा ओके ना. ऍक्सिसला आपण झेड ऍक्सिस बोललं. समजा आपण याला बेटा एक्स ऍक्सिस बोललं. ह्याला सपोज आपण वाय ऍक्सिस बोललं. त्या पर्पल वाला बेटा एक्स ऍक्सिसनी मूव्ह होतो म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन दोघांचा पण एक्सच आहे. बट हा जो आहे बेटा इलेक्ट्रिक फील्ड जो आहे इट इज पॅरलल टू द वाय ऍक्सिस. हा ग्रीन वाला बघा मॅग्नेटिक फील्ड इज पॅरलल टू द झेड ऍक्सिस. ठीक आहे ना. म्हणजे दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आणि ह्यालाच आपण काय बोलत असतो? वेव्ह बोलतो. बघा, दीज फील्ड्स आर ट्रान्समिटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह विथ द सेम स्पीड ऑफ द लाईट ऑफ 3 into 10⁸ मीटर पर सेकंड. and these waves are called as electromagnetic waves. ओके बेटा, ह्यालाच काय बोलायचं आपल्याला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं बोलायची किंवा EMR वेव्ह बोलायचे. क्लिअर एकदम. चलो, आता ही जी वेव्ह आहे ह्या वेव्हची आपल्याला इन डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स बघायचं आहे. आणि हा वाला पार्ट आता महत्वाचा बेटा. ठीक आहे. त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला अगदी नीट जे दोन्ही पण एक्झाम वरती आहे. अगदी सीईटीच्या पेपरला सुद्धा क्वेश्चन्स पडतात बरं का याच्यामधून. चलो बेटा लेट्स सी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे ना. EMR काय काय कॅरेक्टरिस्टिक बघा. लेट्स सी दिस इज वन ऑफ द वेव्ह इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हा पार्ट. सर बेसिकली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? आपण सध्याच्या रिजन मध्ये राहतो म्हणून हा रिजन कुठला आहे? व्हिजिबल रिजन आहे. बरोबर आहे. म्हणजे व्हिटगोरवाला व्हाईट लाईट वाला हा रिजन आहे. जसा हा एक झाला रिजन. इट इज द वन ऑफ द पार्ट ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. असे खूप सारे रेडिएशन आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बोलतो. जसं आपला व्हिजिबल आला, अजून तुम्हाला समजा माहित असलेला युव्ही रिजन असेल, रेडिओ माहित असेल, एक्सरे माहिती आहे, कॉस्मिक रेस. ओके, या सर्वांना आपण काय बोलत असतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं बोलतो. चलो सी हियर बेटा. बघा आता ही वेव्ह अशी ऑसिलेट व्हायला लागली. ओके नाही, अशी ऑसिलेट होते. आता हा जो वरचा जो पार्ट आहे बघा, वेव्हचा जो वरचा पार्ट आहे, पार्टला काय बोलायचं असते बेटा? क्रस्ट. आणि या खालचा पार्ट याला काय बोलायचं असते बेटा? ट्रो बोलायचं. ओके, ट्रो बोलायचं किंवा वरचा क्रस्ट आहे. चल, आता याची वन बाय वन आपल्याला कॅरेक्टरिस्टिक बघायच्या. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज द वेवलेंथ. व्हॉट इज वेवलेंथ? इट इज द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रस्ट और ट्रो. बघा आता समजा हा तुमचा क्रस्ट आहे ना बेटा, हे दोन्ही पण काय वरच्या पार्टला क्रस्ट बोलायचं. ठीक आहे. समजा असं मी पकडलं की इथून तर ह्या इथपर्यंतचं डिस्टन्स जे आहे, ठीक आहे ना, या दोन क्रस्ट मधलं जे डिस्टन्स आहे
डिस्टन्सला काय बोलायचं असते बेटा आपल्याला? वेव्हलेंथ बोलायचं असतं. किंवा बघा आता हा ट्रू आहे, बरोबर आहे. ह्या दोन सक्सेसिव्ह ट्रू मधल्या डिस्टन्सला सुद्धा आपण काय बोलू शकतो बेटाची? वेव्हलेंथ. किंवा किंवा बघा, लेट से हा तुमचा जो पॉइंट आहे, ओरिजिनचा पॉइंट, इथून समजा वेव्ह स्टार्ट झाली, इथून समजा ती इथपर्यंत पोहोचली, म्हणजे तिने काय केलं? एक ऑसिलेशन पूर्ण केलं, एक ऑसिलेशन, हाफ ऑसिलेशन पूर्ण केलं. आता इथून समजा ही परत इथपर्यंत पोहोचली, म्हणजे कम्प्लीट ऑसिलेशन पूर्ण केलं, बरोबर आहे. मग हा जो बघा, हा तुमचा जो पॉइंट आहे बघा, हा वाला पॉइंट आणि हा वाला पॉइंट, ओके. ह्या दोन पॉइंट मधले बेटा जे डिस्टन्स आहे, त्या सुद्धा डिस्टन्सला आपण काय बोलू शकतो? वेव्हलेंथ. बघा, त्या दोन पॉइंट मधले बेटा डिस्टन्स जे आहे, ह्या पॉइंटला आपण काय बोलू शकतो? डिस्टन्सला काय बोलू शकतो? वेव्हलेंथ. पॉइंट क्लिअर एकदम? चलो. सर ही वेव्हलेंथ कशामध्ये एक्सप्रेस करतात? फार छोटी असेल ना वेव्हची लेंथ, म्हणजे खूप छोटी आहे, डोळ्याला आपल्याला दिसू नाही शकत, खूप छोटी ती म्हणून दिसत नाहीये. आता ही जी वेव्हलेंथ आहे कशामध्ये एक्सप्रेस करतात? द वेव्हलेंथ इज मेजर इन द बेटा अँगस्ट्रॉम युनिट किंवा नॅनोमीटर किंवा पिकोमीटर. ह्या तीन पैकी कुठल्या ना कुठल्या युनिटला वेव्हलेंथ मेजर केली जाते. ठीक आहे बेटा. आणि याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स पण असणार आहे पेपरमध्ये. क्वेश्चन्स पण असणार आहे अँगस्ट्रॉम, नॅनोमीटर आणि पिकोमीटर वाले क्वेश्चन्स आहे. ठीक आहे ना. हेच कन्व्हर्जन तुम्हाला करायला लागू शकतात. बेसिक कन्सेप्ट आपण कव्हर अप पण केले. ओके ना. हे कन्व्हर्जन बघितले. परत एकदा बघा. जसं बघा आता 1 अँगस्ट्रॉम म्हणजे काय असतं रे मित्रांनो? 10⁻⁻10 मीटर असतो. मला सेंटीमीटर जायचं म्हणलं तर काय? त्याला 100 ने मल्टिप्लाय होईल. 100 ने मल्टिप्लाय झाला म्हणजे काय बनेल? हा 10⁻⁻8 सेंटीमीटर. ओके नाही. पुढचा बघा. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10⁻⁹ मीटर आहे. ओके बेटा. नेक्स्ट आहे 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻12 मीटर असतं. ओके. नंतर आता 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू किती नॅनोमीटर येतं? हे आपण पाठीमागे पण बघितलं होतं. 10⁻⁻1 नॅनोमीटर. आणि हा 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती पिकोमीटर येते बेटा? 10⁻2 पिकोमीटर. दॅट्स इट. क्लिअर एकदम? तर ह्या टाइपचं कन्व्हर्जन तुम्हाला न्यूमेरिकलच्या कॅल्क्युलेशनला लागणार आहे. थोडंसं लक्षामध्ये ठेवायला लागेल. ठीक आहे. आणि बेसिक कन्सेप्ट पण ही गोष्ट अजून मी डिटेल लेवलला तुम्हाला सांगितली होती. ठीक आहे ना. चलो. नेक्स्ट आहे बेटा फ्रिक्वेन्सी. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? इट इज द नंबर ऑफ सायकल्स ऑफ द वेव्स इन 1 सेकंड. अरे बापरे! 1 सेकंद मध्ये जेवढ्या नंबर ऑफ सायकल वेव्ह पूर्ण करू शकते किंवा जेवढ्या नंबर ऑफ वेव्ह लेंथ पूर्ण करू शकते, त्याला काय बोलायचं असतं? आपल्याला फ्रिक्वेन्सी बोलायचं असतं. यू कॅन सी 1 सेकंड हिअर. बघा समजा आता इथून वेव्ह सुरू झाली, इथून इथपर्यंत पोहोचली म्हणजे हाफ सायकल बनली, इथून इथपर्यंत पोहोचली म्हणजे एक फुल सायकल बनली. अशा 1 सेकंदामध्ये जितक्या नंबर ऑफ सायकल बनतील त्यालाच काय बोलायचं असतं? फ्रिक्वेन्सी. क्लिअर एकदम? जितक्या नंबर ऑफ सायकल बनतील त्याला बोलायचं असतं बेटा फ्रिक्वेन्सी. त्याला जर कशामध्ये मेजर करायचं आपण? अरे डेफिनेशनला दिलं ना, सायकल्स पर सेकंड यानी की बेटा सीपीएस. क्लिअर होत आहे? सायकल्स पर सेकंड म्हणजे सीपीएस. किंवा ह्याला आपण असंही रिप्रेझेंट करू शकतो, सेकंड इनव्हर्स. किंवा हा सेकंड इनव्हर्स म्हणजेच काय असतं माझ्या मित्रांनो? हर्ट्ज असतो. हर्ट्ज. आणि हर्ट्जला शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहायचं असतं? एनझेड. ठीक आहे ना. 1 सायकल पर सेकंड या 1 सीपीएस इज इक्वल टू काय असतं बेटा? 1 हर्ट्ज असतं. होत आहे क्लिअर? 1 सीपीएस इक्वल टू किती आहे? 1 हर्ट्ज आहे. चलो बेटा नेक्स्ट. रिलेशन बिटवीन वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ बद्दल मला आता रिलेशन शोधायचे. खूप जास्त रट्टा मारत बसायची गरज नाही बेटा. खूप जास्त रट्टा मारत बसायची गरज नाही. ठीक आहे. चला बघा बरं. मी समजा तुम्हाला असं बोललो की अशी एक वेव्हलेंथ मी समजा फिक्स केली, अशी एक लेंथ फिक्स केली नाही का? ही एक समजा मी लेंथ फिक्स केली. बघा आता लेंथ. जर का वेव्हची लेंथ छोटी असेल, वेव्हची लेंथ छोटी असेल, बघा समजा मी एवढं डिस्टन्स फिक्स केलं असं समजा आणि वेव्हची लेंथ छोटी आहे. समजतं? वेव्हची लेंथ छोटी आहे. असे नंबर ऑफ सायकल त्याच्यामध्ये काय बनतील? कमी बनतील का जास्त बनतील? वेव्हची लेंथ छोटी म्हणजे नंबर ऑफ सायकल काय बसणार आहे? जास्त बसतील. समजतं बेटा? समजा एवढं डिस्टन्स मी अजून केलं, वेव्हची लेंथ छोटी आहे. वेव्हची लेंथ छोटी तर नंबर ऑफ सायकल काय बनल्या बेटा? जास्त बनल्या. होतंय क्लिअर? वेव्हची लेंथ छोटी तर नंबर ऑफ सायकल काय बनल्या? जास्त बनल्या. बरोबर आहे? किंवा समजा आता मी उलटं बोलतो, वेव्हची लेंथ मोठी असेल, वेव्हची लेंथ मोठी असेल तर नंबर ऑफ सायकल काय बनल्या? कमी बनल्या. म्हणजे वेव्ह लेंथ आणि फ्रिक्वेन्सी यामध्ये कुठलं रिलेशन लक्षामध्ये येतं? इनव्हर्सली प्रपोर्शनल. ठीक आहे. या दोघांमध्ये रिलेशन काय समजतं बाळांनो? इनव्हर्सली प्रपोर्शनल लक्षामध्ये येतंय. 1 मिनिट बेटा. हा सर बोला ना. व्हेरी गुड मॉर्निंग. लेक्चरला बोला पटकन. रेकॉर्डिंगच करतोय मी. हो, हो. दुपारी पण करणार आहे.
बोलू आपण जरा. आता मी 11 नंतर तर नाही करणार. 11 नंतर मला लेक्चर ऑफलाईन आहे. ठीक आहे? हो, हो. ठीक आहे. चलो. तर काय चाललंय बेटा आपलं? सॉरी सॉरी. समज आलं लक्षामध्ये? वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन काय म्हटलं बेटा? हे इन्व्हर्स बनलं. बघा हा वेव्हलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. क्लिअर बेटा एकदम? किंवा रिव्हर्स मध्ये पण लिहू शकतो आपण. रिव्हर्स मध्ये लिहू शकतो. फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. ओके? प्रपोर्शनॅलिटी घालवायचा, मध्ये कॉन्स्टंट टाकायचा. आणला कॉन्स्टंट कोण आणला? सी डिवायडेड बाय लॅम्बडा. सी ची ओळख जुन्या जन्मापासून आहे. काय असतो हा सी? व्हेलॉसिटी ऑफ लाईट किती असतो? 3 into 10⁻⁸ मीटर पर सेकंड. सेंटीमीटर आलं किती वेळा? 10⁻10 सेंटीमीटर पर सेकंड. बनला रिलेशन बघा बरं, किती सुंदर रिलेशन बनलं. हो की नाही? किती सुंदर बेटा रिलेशन बनलेलं बघ जरा. किती सुंदर रिलेशन बनलं बघ बरं. आणि ह्याच रिलेशनचे तुला क्वेश्चन्स आहेत. आपण जरा करू पण. ठीक आहे ना? क्वेश्चन नीटला जेला दोन्ही एक्झामला पडून गेले. चला पुढे जाऊ आपण आता. वेव्ह नंबर. सर व्हॉट इज वेव्ह नंबर? वेव्ह नंबर आहे बेटा, इट इज द नंबर ऑफ वेव्हलेंथ इन 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर डिस्टन्स मध्ये, 1 सेंटीमीटर डिस्टन्स मध्ये जितका नंबर ऑफ वेव्हलेंथ आहे त्याला काय बोलायचं असतं? वेव्ह नंबर बोलायचं. 1 सेंटीमीटर डिस्टन्स मध्ये जितका नंबर ऑफ वेव्हलेंथ आहे. जसं बघा आता ही एक वेव्हलेंथ आहे. ओके ना? मी असं मानलं, आता झूम केलं नाही का तुम्हाला समजेल. असं मानलं की हे 1 सेंटीमीटर डिस्टन्स आहे. ह्याच्यामध्ये अशा जेवढ्या वेव्हलेंथ असतील किंवा जेवढ्या अशा सायकल बनतील त्यालाच आपल्याला काय बोलायचं असतं? वेव्ह नंबर बोलायचं असतं. ठीक आहे बेटा? त्यालाच आपण काय बोललो? वेव्ह नंबर बोललो. का आपण अदर वेळी काय बोलू शकतो? इट इज द रेसिप्रोकल ऑफ द वेव्हलेंथ. म्हणजे मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये बोलायचं म्हटलं तर वेव्ह नंबर काय बेटाची? इट इज द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. ठीक आहे? रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ आहे. म्हणजे फॉर्म्युला काय बनवू शकतो बघा मी? न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा बेटा. ठीक आहे ना? न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. असा फॉर्म्युला बनला माझा. ठीक आहे? 1 अपॉन लॅम्बडा बनला. मग सर याला युनिट काय येऊ शकतो सर? याला युनिट काय असेल आता? लॅम्बडा सेंटीमीटर म्हणजे लॅम्बडा सेंटीमीटरला घ्यायला लागेल. आणि लॅम्बडा जर का सेंटीमीटरला घेतला तर युनिट काय आपल्याला बेटा? न्यू बारचं सेंटीमीटर इनवर्स बनेल. ओके? किंवा कधी कधी आपण याला मीटर मध्ये पण टाकू शकतो ऍज पर क्वेश्चन. ठीक आहे ना? बट सेंटीमीटर नॉर्मली हा असणार. चलो बेटा, व्हॉट इज अँप्लिट्यूड? इट इज द हाईट ऑफ क्रस्ट और डेप्थ ऑफ प्रो. हाईट ऑफ क्रस्ट और डेप्थ ऑफ प्रो. हाईट ऑफ क्रस्ट और डेप्थ ऑफ प्रो. ठीक आहे बघा, ही हाईट असेल, अँप्लिट्यूड बोला. किंवा डेप्थला काय बोलायचं असतं? अँप्लिट्यूड बोलायचं असतं. ठीक आहे? एक टर्म इथं सुटलेली आहे असं मला दिसतंय. एक टर्म इथं मी ऍड करतो बघा. टर्म नंबर समजा आहे माझ्या इथं 4th वाली असेल ना? चला इथे लिहितो 6th वाली. चलो नंबरिंग डिस्टर्ब न. 6th वाली टर्म आहे बेटा टाइम पिरियड. टर्म नंबर 6 आहे बेटा टाइम पिरियड. टाइम पिरियड साठी बेटा सिम्बॉल आहे टी. काय असतो टाइम पिरियड? टाइम पिरियड काय असतो बेटाजी? जसं फ्रिक्वेन्सी काय होतं? 1 सेकंद मध्ये नंबर ऑफ वेव्स किती आहे बोललो आपण? फ्रिक्वेन्सी. ह्याच्या उलट करायचं, फक्त उलट. काय होईल बरं? एक सायकल पूर्ण करायला जो टाइम लागेल, एक सायकल पूर्ण करायला जो टाइम लागेल, त्या टाइमला काय बोलायचं आपल्या बाळांनो? टाइम पिरियड असं बोलायचं. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट द सायकल. ठीक आहे ना? टाइम रिक्वायर्ड फॉर्म्युला. टाइम रिक्वायर्ड. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन सायकल. एक सायकल पूर्ण करायला जो टाइम लागेल त्याला काय बोलायचं बेटाजी? टाइम पिरियड बोलायचं. जसं बघा आता फॉर्म्युला काय बनेल रे मित्रा? टी इज इक्वल टू, म्हणजे हा इन्व्हर्स कोण रेसिप्रोकल कोणाचा आला बेटा? फ्रिक्वेन्सी आला. हा डेफिनेशन तो उलटा बनला की नाही? इथं एका सेकंदामध्ये वेव्ह आहे. तिथं एका वेव्हचे नंबर ऑफ, म्हणजे नंबर ऑफ सेकंड किंवा टाइम आहे. म्हणजे रिव्हर्स आहे ना? असं बोलू शकतो ना मी. टाइम पिरियड टी इज इक्वल टू 1 बाय न्यू. ओके नाही? टाइम पिरियड टी इक्वल टू 1 बाय न्यू. आणि जर का युनिट मला बोलायचं म्हणलं माझ्या राजा, तर युनिट काय द्यायचं आता? सेकंड येईल. कारण हा न्यू हा तुमचा न्यू हा सेकंड इनवर्स आहे. तर याचा इनवर्स केला म्हणजे किती बनला? हा सेकंड बनलेला. क्लिअर एकदम बेटा? चलो व्हेरी गुड बेटा जी, व्हेरी गुड. व्हेरी व्हेरी नाईस. चलो पुढे आहे द विविध भारती स्टेशन ऑफ ऑल इंडिया रेडिओ दिल्ली. ओ माय गॉड, दिल्ली ब्रॉडकास्ट ऑन अ फ्रिक्वेन्सी ऑफ 1368 किलो हर्ट्ज. कॅल्क्युलेट द वेव्हलेंथ ऑफ द EMR. प्रश्न पडलेला माझ्या राजानो नीट 2021 मध्ये. ठीक आहे बेटा? नीट 2021 चा PYQ आहे. आता मला विचारलं काय रे बाळांनो? फ्रिक्वेन्सी दिली आणि काय विचारली? वेव्हलेंथ. मगाशी आपण बघा आता डिस्कस केलेली गोष्ट आहे बघा. हा वाला फॉर्म्युला. फॉर्म्युला पार्ट असावे मित्रांनो. नो इक्वल टू सी बाय लॅम्बडा. ठीक आहे ना?
फॉर्म्युला बेटा आपला न्यू इक्वल टू सी बाय लॅमडा, बट लॅमडा शोधायचं आपण लॅमडासाठी घेऊया. लॅमडा इक्वल टू सी डिवायडेड बाय न्यू. होतं क्लिअर? लॅमडा इज इक्वल टू सी बाय न्यू. सी किती बेटा जी? हा किलो हर्ट्ज मध्ये ना. सी किती आहे? सी असेल बेटा तुझा 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड हा व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे, डिवायडेड बाय न्यू 1368 दिलाय बेटा. पण हा किलो हर्ट्ज आहे ना, तर हर्ट्ज मध्ये घ्यायला लागेल तर काय होईल? दिस विल बी मल्टिप्लाइड बाय 10⁵. किलो हर्ट्जचा हर्ट्ज मध्ये केला म्हणजे मल्टिप्लाइड बाय 10⁵ आहे. बरोबर आहे? आणि हा हर्ट्ज म्हणजेच काय बेटा? सेकंड इनव्हर्स ना. आता हा सेकंड इनव्हर्स कटला म्हणजे शिल्लक कोण राहिला? मीटर. कारण आपण शोधतो का आता? वेव्हलेंथ शोधतो. क्लिअर? तुमची मीटर मधली मित्रांनो वेव्हलेंथ मिळणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. चलो तर काय फायनली बघा. समजा आपण ह्या 3 ह्या 1368 डिवाइड केला. काय येईल बरं हा? काय सांगा बरं मला हा? 3 एक 3, 3 चौक 12. बरोबर आहे. रिमाइंडर 1 आला त्याला आपण 16 जोडला. 3 5 15. परत 1 आला त्याला 8 जोडला म्हणजे 3 6 18. 456 आला. क्लिअर एकदम? हा लॅमडा इज इक्वल टू हा किती आला? आपण यातनं समजा मी उडवला किती आला? हा 10⁵ आला. हो की नाही? आता असं करू की 10⁵ ला मी स्प्लिट करतो म्हणजे हा 100 इंटू 10⁵ असा लिहिला मी. आणि डिवाइड लागून बाकी आहे बेटा 456 बाकी. ठीक आहे ना? 456. तर असं दोन दोन्ही समजा डिवाइड करत गेला तुम्ही. काय समजा बघा. 2 ने डिवाइड केला हा 50 आला. हा किती आला बेटा जी? 2 आला, 2 आला, 8 आला. 228. परत समजा मी तोडला. हा येईल बेटा 25. हा किती? 1 1 4. परत तोडला हा आला बेटा समजा 12.5. हा किती आला? 56 येईल का? 56 नाही 57 येईल बेटा 57. ठीक आहे ना? 57. आता 57 काय कराल? 19 त्रिक 27 करून एकदा 19 आणि 3 ने डिवाइड करा. तुमचं फायनल आन्सर या ठिकाणी मी लिहून टाकतो कारण थोडंसं वेळ कमी माझ्याकडे लेक्चर मला कुठे ऑफलाईन लेक्चर. तर बेटा जी फायनल आन्सर जो काहीतरी 219 च्या आसपास आय थिंक सो जायला पाहिजे. ठीक आहे ना? 57 एकोणत्रिक 57 आणि जायला पाहिजे. ओके. तर जरा वेळ कमी आहे माझ्याकडे. की त्याला टाइम स्पेंड नाही करत जास्त. चल रे बाबा पटकन. थोडं तर झालं असतं सगळं. हा. बघा तुमचा आन्सर येत आहे 219.3 मीटर असा आन्सर येतोय. ओके बेटा. आणि डिवाइड पण करायचं म्हणजे तर होऊ शकतं. असं काही टफ आहे का हे? फक्त 57 ला कसं जोडायचा? 19 आणि 3 मध्ये 19 3 57. बरोबर आहे. तर असं डिवाइड करून त्याला तुम्हाला एकदा 19 एकदा 3 डिवाइड करता येऊन कॅल्क्युलेशन होऊ शकतं. असं एवढं काही हे नाही. चला पुढे आहे. कॅल्क्युलेट द न्यू बार इन सेंटीमीटर इनवर्स. मला न्यू बार विचारलं मित्रांनो सेंटीमीटर इनवर्स मध्ये ऑफ येलो रेडिएशन आणि फायनली काय विचारले बेटा जी वेव्हलेंथ 5800 अँगस्ट्रॉम. ठीक आहे ना? बघ आपला न्यू बारचा फॉर्म्युला काय रे मित्रा? न्यू बार इज इक्वल टू 1 आपण लॅम्बडा आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू तुला काय दिली बघ बरं तिथं? 1 डिवायडेड बाय 5800. बट हा अँगस्ट्रॉम मध्ये. ओके ना? तुला त्यांनी न्यू बार कशामध्ये मोजायला सांगितलं? सेंटीमीटर इनवर्स मध्ये. मगाशी मी तुम्हाला काय बोललो की 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती मीटर असतं? 10⁻10. म्हणजे सेंटीमीटरला किती आला बेटा? हा 10⁻8 मध्ये आला. समजतं? म्हणजे मला याला कशाने मल्टिप्लाय करायचं बेटा? 10⁻8 ने मल्टिप्लाय केला सेंटीमीटर मध्ये जाईल. बरोबर? म्हणजे हा काय येईल बघा आता इथं. समजा मी ही 2 झिरो उडू का ह्या पॉवर मधनं? 2 झिरो याला मी उडवला. हा किती आला? 10⁻6 आला. हा वरती गेला. काय होईल हा? 10 किती बनला बेटा? +6 बनला. पण ह्याला पण मी असं लिहू का आता? 100 इंटू 10⁴ डिवाइड बाय खाली किती आता? हा 58. बरोबर आहे. आणि ह्याला पण समजा तुम्ही असं ब्रेक करत गेला. मी जास्त करणार नाहीये. फक्त जस्ट सुरुवात करतो बघा. 50 ने केला ना हा 29 ने केला. बरोबर आहे. नंतर हा 29 एका 29 म्हणजे हा 1 समथिंग काही समथिंग समथिंग आन्सर येणार बघा. मी परत एकदा लिहितो हे आन्सर. 29 एक 29 रिमाइंडर किती आला तुमचा? 21 आलेला आहे. त्याला एक जोडला म्हणजे 29 70 समथिंग काहीतरी बघा. 1 बघा तेच येत आहे का? 17,241.4 सेंटीमीटर इनवर्स बेटा. अशा टाईपचं तुमचा आन्सर येते. होतं क्लिअर सर्वांना? थोडंसं वेळ आपण मी पटकन लिहून टाकलं. ठीक आहे ना? कारण मला लेक्चर पुढच्या एक तासाच्या आसपास तरी संपवायला लागेल. चलो पुढे आहे. वेव्हलेंथ शोधायची ना आता. वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय रे बेटा? वेव्हलेंथचा मगाशी फॉर्म्युला बघितला आपण. वेव्हलेंथचा मगाशी फॉर्म्युला काय बघितला? वेव्हलेंथ असं लिहू का? वेव्हलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू सी बाय न्यू. मी असा उलटा पण लिहू शकत होतो नाही का? आता माझ्याकडे न्यू बार आहेच आहे ना. विचारलं काय मला? सॉरी हा न्यू विचारला न्यू. चला न्यू साठी फॉर्म्युला हा पण लिहू शकतो आपण हा. म्हणजे हा न्यू इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. ओके. आणि हा 1 बाय लॅम्बडा म्हणजे कोण आहे बघा आता आपण शोधला न्यू बार आहे. म्हणजे असं करू का? सी न्यू बार. ओके बेटा? सी न्यू बार.
आता व्हॅल्यू जस्ट मी फक्त पुटअप केल्या. न्यू इज इक्वल टू सीचा आन्सर किती आहे तुमचं 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड आहे इंटू तुमचा न्यू बार किती आला बघा बरं, हा 17,241.4 आला. आता 3 ने मल्टिप्लाय करणं. आता हा तुम्ही कशामध्ये घेतला बेटा, मीटर मध्ये, हा कशामध्ये आला सेंटीमीटर मध्ये, म्हणजे मला हा पण कशामध्ये घ्यायला हवा, मी सेंटीमीटर मध्ये घ्यायला हवा. तर सेंटीमीटर मध्ये किती बरं, हा 10⁻10 येईल ना मीटर पर सेकंड, सेंटीमीटर पर सेकंड मध्ये. तर आता 3 ने मी याला मल्टिप्लाय केली, किती आला हा 3 चौक 12, हातचा आला 1, 3 एक 3, 3 आणि 1 4, 3 चौक 12, हातचा आला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 7 त्रिक 21, हातचा आला 2, 3 एक 3 आणि 2 5. ठीक आहे. तर बघा असं आन्सर आलं तुमचं हे 5 पॉईंट किती आला आहे, एकच आहे ना हा, 10 ला इंटू 10⁻10 आला. होतंय क्लिअर. जर का मी पॉईंट शिफ्ट केले 1 2 3 4 असं येईल बघा, हा 5.1 5.1 इंटू 10⁻14 ला आन्सर काय असेल बरं, हा सेकंड इनव्हर्स मध्ये असं काय, हे दोन्ही सेंटीमीटर काय होणार तिथं कट होईल ना, कारण हा तुमचा सेंटीमीटर इनव्हर्स आहे, हा सेंटीमीटर पर सेकंड, सेंटीमीटर सेंटीमीटर कट केला. आन्सर मी चेक करतो बरोबर आहे का, बरोबर चुकायला नको. तरी 5.1 इंटू 10⁻14 सेकंड बरोबर आहे बेटा, ठीक आहे ना, बरोबर आन्सर आहे. क्लिअर एकदम सर्वांना. चल जाऊया आपण पुढे. EMR स्पेक्ट्रम म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन स्पेक्ट्रम. ओके बघा त्याच्यामध्ये हा स्पेक्ट्रम म्हणजे काय, डिफरंट डिफरंट बंडल्स ऑफ एनर्जी किंवा पॅकेट्स ऑफ एनर्जी आहे बेटा, ठीक आहे ना, बंडलचे पॅकेट्स ऑफ एनर्जी. ह्याच्यामध्ये बघा पहिला रेज आहे बेटा, पहिला रेज आहे दादा, पहिला रेज आहे कॉस्मिक रेज. पहिला रे बेटा जी कॉस्मिक रेज, ठीक आहे ना. दुसरा रे बेटा जी गामा रेज. पुढचा आहे मुलांनो एक्स रे. पुढचा आहे UV. पुढचा विजिबल. पुढचा असतो बाळांनो IR. पुढचा असतो मायक्रोवेव्ह. आणि शेवटचा रिजन आहे बेटांनो रेडिओवेव्ह. आता ह्यांच्यामध्ये आपल्याला काय विचारतात मित्रांनो, यांचं रिलेशन विचारतात, फ्रिक्वेन्सीचं, एनर्जीचं, सगळ्या गोष्टी विचारतात, ठीक आहे ना. आपण पहिले काय करू, एक ट्रिक याला बनवून टाकू, ठीक आहे ना. ट्रिक लक्षात ठेवायला, याला ट्रिक अशी याला ट्रिक अशी बनवू बेटा. ट्रिक तर अशी बनवली याला बघा, क्लासिकल क्लासिकल गाडी. क्लासिकल म्हणजे कॉस्मिक रे, गाडी म्हणजे गामा रेज, ठीक आहे ना. क्लासिकल गाडी, त्यांना आपल्या तिघांना पण कंबाईन करायचं, तिघांना कंबाईन करायचं. हा एक्स यू व्ही, क्लासिकल गाडी एक्स यू व्ही. आयला बोलायचं इन, ह्याला बोलायचं माय, आणि ह्याला बोलायचं रेंज. क्लासिकल गाडी एक्स यू व्ही इन माय रेंज, ठीक आहे बेटा. क्लासिकल गाडी एक्स यू व्ही इन माय रेंज. क्लिअर होतं एकदम सर्वांना. तुम्हाला त्याच्यामध्ये प्रश्न काय टाकतात अजून ही लोक, त्याच्यामध्ये प्रश्न असते मला तुम्हाला, लेफ्ट टू राईटला वेवलेंथ मध्ये काय रिलेशन, म्हणजे वेवलेंथ काय होते आणि फ्रिक्वेन्सी काय होते, ठीक आहे ना. ह्या टाईपचा क्वेश्चन तुम्हाला असतो पेपरला. बघा आता लिहायचं कसं हे तुम्हाला समजवतो. लेफ्ट टू राईटला काय होतं नेमकं, नाही का, चेंजेस काय होतात लेफ्ट टू राईटला, वेवलेंथ मध्ये काय इन्क्रीज का डिक्रीज का, ह्या टाईपचा चेंज आपल्याला लिहायचं. बघा लक्षात ठेवायला आयडिया सांगतो. आयडिया तर अशी मित्रांनो, आयडिया तर अशी आहे बघा, समजा अशी वेव बनवायची, हा इथं वेव बनवायची आणि त्याच्यावर हे लक्षात ठेवायचं, असं पाठ वगैरे करून ठेवायचं नाही, पाठ केलं की विसरून जाता. ओके बघा आता समजा वेव मी अशी बनवायला सुरुवात केली बघा, अशी. इथे लक्षामध्ये मी काय करत चाललोय, काय केलं बरं बेटा मी, बेटा मी काय केलं सांग बरं. बघ इथं हा जो लॅमडा आहे, हा मी कसा बनवला, छोटा बनवला, हो की नाही. इथं बनवला मी लॅमडा, हा काय बनवला मी थोडासा मोठा. अजून पुढचा लॅमडा काय बनणार आहे, मोठा. म्हणजे लेफ्ट टू राईटला वेवला काय, लॅमडा काय होत चालला, मोठा मोठा होत चालला. वेवलेंथ बेटा काय व्हायला लागली, इन्क्रीज. म्हणजे लेफ्ट टू राईट बेटा, लेफ्ट टू राईटला वेवलेंथ इन्क्रीजेस. आणि वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मध्ये काय रिलेशन रे मित्रांनो, इनव्हर्स आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होत जाते बेटा, डिक्रीज. बरोबर आहे, फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते. आणि आता पुढे आपण शिकतो प्लँक्स क्वांटम थेरी, फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी मध्ये पण मित्रांनो रिलेशन कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल, तर एनर्जी पण काय होते, डिक्रीज. तर असं लक्षामध्ये ठेवा. ओके तुम्हाला सगळ्या एक्झाम मध्ये प्रश्न आहे, जेईला, नीटला, सीईटीला सगळ्या एक्झाम मध्ये प्रश्न पडून गेले
की यांची एनर्जी ऑर्डर सांगा, फ्रिक्वेन्सी ऑर्डर सांगा, किंवा आता हा व्हिज्युअल रिजन आहे ना, हा व्हिग्गर वाला आपण ज्या रिजन मध्ये सर्वाइव्ह करतो, VIVGYOR हा व्हिग्गर वाला रिजन आहे. बचपन पासून शिकता तुम्ही, बरोबर आहे. व्हाईट लाईट याला बोलतो आपण. त्या कलरच्या वेवलेंथ विचारतात, फ्रिक्वेन्सी विचारतात, एनर्जी विचारतात. ओके, तर ह्या टाईपचे क्वेश्चन सगळ्या प्रकारच्या एक्झाम मध्ये बनवून गेलेले आहेत. ठीक आहे बेटा, आणि महत्वाचा स्पेक्ट्रम आहे. चलो, नेक्स्ट आर्टिकल आहे बेटा ब्लॅक बॉडी रेडिएशन. ब्लॅक बॉडी रेडिएशन काय सांगितलं बघा, दिस एक्सप्लेन द पार्टिकल नेचर ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. पार्टिकल नेचर म्हणजे काय, की लाईट किंवा एनर्जीच्या बाळांना असे डिस्क्रीट पॅकेटमध्ये रिलीज होते. म्हणजे यांनी प्लॅंक्स क्वांटम थेअरीची हेल्प घेऊन हा ब्लॅक बॉडी रेडिएशन नावाचा एक्सपेरिमेंट समजवलेला आहे. ओके, काय म्हणलं बघा याच्यामध्ये, वेन सॉलिड्स आर हिटेड दे इमिट रेडिएशन ओव्हर द वाईड रेंज ऑफ द वेवलेंथ. एखाद्या सॉलिडला आपण हीट जर का केलं तर तो डिफरंट डिफरंट वेवलेंथ रेडिएशन इमिट करतो. जसं बघा, आता एक्झाम्पल घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल समजा मी आयरनचा रॉड घेतला बेटा. ओके, समजा मी बेटा आयरनचा रॉड घेतला आणि ह्या आयरनच्या रॉडला बेटा आपण हीट करून समजा टेम्परेचर वाढवलं, बरोबर आहे. आता ही एकदम डे टू लाईफ मध्ये बघणारी गोष्ट, बऱ्याचदा बघितली असेल सर्वांनी. तर आयरनचा रॉड आपल्याला कसा दिसायला लागतो मुलांनो, रेड कलरचा, बट सुरुवातीला तो डल रेड दिसतो. ओके ना, सुरुवातीला तो डल रेड कलरचा दिसतो. जर का आपण अजून त्याला हीट केलं म्हणजे टेम्परेचर वाढवलं, तर हा काय बनतो बेटा, आता डार्क रेड कलरचा बनतो. हा काय बनतो, आता डार्क रेड कलरचा बनतो. जर का बेटा आपण याला अजून हीट केलं म्हणजे टेम्परेचर जर का याचं अजून वाढवलं, त्याचा कलर कुठला बनतो बेटा, आता येल्लो बनतो बेटा. कुठला कलर बनतो, येल्लो. ठीक आहे ना, डार्क रेडचा येल्लो बनतो. जर का याला आपण बेटा अजून हीट केला, टेम्परेचर याचा अजून जास्त जर का वाढवला, तर आता हा दिसायला लागतो माझ्या मित्रांनो व्हाईट कलरचा. आणि जर का याला आपण अजून हीट केला, टेम्परेचर इज व्हेरी 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 हाय, देन इट बिकम्स ब्ल्यू इन कलर. एक गोष्ट लक्षामध्ये येते का रे मित्रांनो, मग असं बघा बरं, व्हिग्गर काय होता, उदर म्हणजे शेवटी एकदम रेड होता ना, म्हणजे रेडची वेवलेंथ जास्त होती. बघा चेक करा याच्यामध्ये, बघ रेडची वेवलेंथ जास्त आहे, येल्लोची वेवलेंथ कमी, ब्ल्यूची अजून कमी. ओके, म्हणजे जर का बेटा आपण टेम्परेचर वाढवलं, जर का आपण टेम्परेचर वाढवलं, तर वेव लेंथ काय होती बेटाची, डिक्रीज. वेव लेंथ काय होती बेटाची, डिक्रीज. ओके, त्याचा आपण ग्राफ पण बनवतो बघा. हा ग्राफ आहे मुलांनो, इंटेन्सिटी ऑफ द लाईट, इंटेन्सिटी ऑफ द कलर या एनर्जी. ठीक आहे ना, एनर्जी हा घेतला मी ह्या ऍक्सिसला, आणि इकडे मी समजा असा घेतला वेवलेंथ लॅम्बडा ऑन द एक्स ऍक्सिस, हा घेतला समजा आपण वाय. बघा ग्राफचं नेचर बेटा बघा अशा टाईपचं बनते. बघा असा ग्राफ बनतो तुमचा. आणि लेट से दिस इज द ग्राफ ऍट टेम्परेचर T1. असं तुम्हाला बोललं की हा ग्राफ बेटा टेम्परेचर T1 चा आहे, बरोबर आहे. आता जर का आपण टेम्परेचर बेटा वाढवलं, ओके, बघा हा समजा टेम्परेचर T1 चा ग्राफ आहे. आणि जर का आता आपण टेम्परेचर वाढवलं तर काय होईल बघा. जर का बेटा टेम्परेचर वाढवलं तर ग्राफ ह्या टाईपचा बनतो. ठीक आहे ना, दिस इज द ग्राफ ऍट टेम्परेचर T2. आणि हा जो बेटा तुमचा T2 आहे ना, T2 विल बी ग्रेटर दॅन T1. काय तुमच्या लक्षामध्ये तरी मित्रांनो, काय लक्षामध्ये येतं बघा. बघा आता हा जो वेवलेंथ आहे बघा, ठीक आहे ना, हा जो वेवलेंथ आहे बघा, हा टेम्परेचर T1 चा लॅम्बडा मॅक्स आहे असं समजा. हा बेटा टेम्परेचर T1 चा लॅम्बडा मॅक्स आहे, बरोबर आहे. हा बघा, हा बघा, बघा हा बघा, हा टेम्परेचर T2 चा लॅम्बडा मॅक्स आहे, समजतं. हा बेटा टेम्परेचर T2 चा लॅम्बडा मॅक्स आहे. दिस इज द लॅम्बडा मॅक्स एज द टेम्परेचर T2. होतंय क्लिअर. आणि हा T2 ग्रेटर दॅन T1 आहे ना, म्हणजे टेम्परेचर वाढलं तर वेवलेंथ काय झाली, डिक्रीज. म्हणजे हा लॅम्बडा 2 जो आहे बेटा विल बी लेस दॅन लॅम्बडा 1. तापमान वाढलं, वेवलेंथ काय झाली, कमी. वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मध्ये रिलेशन कसं बेटा, इनव्हर्स. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय होणार, इन्क्रीज. न्यू2 विल बी ग्रेटर दॅन, न्यू2 विल बी ग्रेटर दॅन न्यू1. फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी मध्ये रिलेशन कसं पाठांनो, डायरेक्ट E2 विल बी ग्रेटर दॅन E1. हा वाला पॉईंट तुम्हाला महत्वाचा आहे. जेईमेन 2023 मध्ये हा ग्राफ वरती प्रश्न तुम्हाला पडून गेलेला आहे. ठीक आहे बेटा, सिंपल आहे. तर एखादी कुठली पण बॉडी आपण तिला हिट केलं, जसं टेम्परेचर वाढवत गेलं तर ती लो वेव्हलेंथची लाईट इमिट करत गेली. ठीक आहे ना, आणि ही डिफरंट डिफरंट लाईटची पॅकेट त्यांनी रिलीज केले ना आता. म्हणजे ही डिफरंट डिफरंट लाईटची पॅकेट इमिट होऊ शकतात, म्हणून त्या लाईटला काय बोलत मुलांनो, पार्टिकल नेचर असं बोललं जातं. ठीक आहे, बघा पुढे डेफिनेशन घ्यायची बघा. द आयडियल बॉडी विच इमिट्स अँड ऍब्झॉर्ब्स
रेडिएशन्स ऑफ ऑल फ्रिक्वेन्सीज इज कॉल्ड ब्लॅक बॉडी. ठीक आहे ना. अशी बॉडी आहे की जी बॉडी सर्व टाईपचे रेडिएशन ऍब्झॉर्ब पण करू शकते आणि रिलीज पण करू शकते. अशा बॉडीला ब्लॅक बॉडी बोललो आपण. आणि द रेडिएशन्स इमिटेड बाय सच बॉडी आर कॉल्ड ब्लॅक बॉडी रेडिएशन. द रेडिएशन्स इमिटेड बाय सच बॉडी आर कॉल्ड ब्लॅक बॉडी रेडिएशन. क्लिअर बेटा एकदम. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट आहे प्लँक्स क्वांटम थिअरी. प्लँक्स क्वांटम थिअरी बेटा हा 1905 चा एक्सपेरिमेंट आहे. हाच एक्सपेरिमेंट जेव्हा डिस्कवर नव्हता तेव्हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या सायंटिस्टने केला सुरुवातीला. तो एक्सप्लेन करू शकलेला नव्हता. पण जेव्हा प्लँक्स क्वांटम थिअरी आली त्यावेळेस फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या पुढचं आर्टिकल तेच आहे आपलं. ते सुद्धा सायंटिस्ट लोकांना म्हणजेच आईन्स्टाईनला एक्सप्लेन करता आलेलं आहे. ठीक आहे बेटा. आईन्स्टाईन एक्सप्लेन करतात. चलो प्लँक्स क्वांटम थिअरी मध्ये काय बोलले बघा. प्लँक सजेस्टेड दॅट. प्लँक्स सर काय बोलले. सजेस्ट काय केलं बघा. ॲटम किंवा मॉलिक्युल्स कुड इमिट और ऍब्झॉर्ब एनर्जी ओनली इन डिस्क्रीट पॅकेट. बघा अतिशय महत्वाचा शब्द आहे डिस्क्रीट पॅकेट्स. म्हणजेच हे पार्टिकल नेचर सांगतात. म्हणजेच हे लाईटच्या पार्टिकल नेचर सांगतात नाही का. डिस्क्रीट डिस्क्रीट पॅकेट मध्ये एनर्जी रिलीज होते. डिस्क्रीट पॅकेट्स अँड नॉट इन कंटिन्युअस मॅनर. ओके. अगोदरच्या लाईटच्या थिअरीच्या फॉर एक्झाम्पल मॅक्सवेलची जी वेव्ह थिअरी होती त्या थिअरीच्या अकॉर्डिंगली बाळांनो बघा त्या थिअरीच्या अकॉर्डिंगली एखादी चार्ज बॉडी एनर्जी कसं रिलीज करते बघा अशी करते बघा अशी. ठीक आहे ना. दिस इज द कंटिन्युअस कंटिन्युअस फॉर्म ऑफ एनर्जी. ह्या प्लँक्स क्वांटम थिअरीच्या अकॉर्डिंगली बट असं नाही होत. नॉट लाईक दिस. नॉट लाईक दिस अकॉर्डिंग टू प्लँक्स क्वांटम थिअरी. मग प्लँक्स क्वांटम थिअरीच्या अकॉर्डिंगली लाईट कशी इमिट होते मित्रांनो बघा अशी होते बघा अशी. हे बघ लाईटचं एक पॅकेट बाहेर पडलं. दुसरं पॅकेट, तिसरं पॅकेट, चौथं पॅकेट, पाचवं पॅकेट, 6 पॅकेट, 7 पॅकेट, 8 पॅकेट, 9 पॅकेट, 10 पॅकेट असे लाईटचे डिफरंट डिफरंट पॅकेट काय होतात बाळांनो रिलीज होतात. ह्यातला हा जो प्रत्येक पॅकेट जो आहे बेटा त्या प्रत्येक पॅकेटला काय बोललं गेलं क्वांटम. त्या प्रत्येक पॅकेटला काय बोलतात बेटा क्वांटम. ह्याच क्वांटमला काय दुसरं नाव आहे फोटॉन. ठीक आहे. क्वांटमचं दुसरं नाव काय बेटा फोटॉन. आणि हे जे नंबर ऑफ क्वांटम आहे ना आता हे खूप सारे आता खूप सारे क्वांटम आहे नाही. तर ही खूप साऱ्या फोटॉनला किंवा खूप साऱ्या क्वांटमला काय बोलत असते बेटा नो क्वांटा. खूप साऱ्या क्वांटमला किंवा फोटॉनला काय बोलायचं असते बेटा क्वांटा. क्लिअर एकदम. क्वांटा बोलायचं असतं. गणे म्हणजे दिस इज द डिसकंटिन्युअस फॉर्म या डिस्क्रीट पॅकेट्स ऑफ द एनर्जी. बरोबर आहे. हा क्वांटम म्हणजे दिस इज वन ऑफ द पॅकेट डिस्क्रीट पॅकेट. डिस्क्रीट पॅकेट ऑफ एनर्जी. ओके. प्रत्येक पॅकेट्स ऑफ एनर्जी. प्रत्येक पॅकेट ऑफ एनर्जी म्हणजे कोणी बेटा क्वांटम या फोटॉन. बघा आता आपल्याला समजा फोटॉनची एनर्जी हवी. ओके. ह्या फोटॉनची आपणास काय हवी आहे बाळांनो एनर्जी हवी आहे. चल बेटा अभी एनर्जी के लिए क्या बताया प्लैंक साहब ने. प्लैंक सरांनी काय म्हणलं की एनर्जी ऑफ ईच फोटॉन. एनर्जी ऑफ फोटॉन. एनर्जी ऑफ फोटॉन is directly proportional to frequency. Energy of photon is directly proportional to frequency. ठीक है ना. Energy stands for E, directly proportional. Frequency stands for H. मतलब proportionality घालवू रे नवीन कॉन्स्टंट टाकूया आपण. तर काय फॉर्म्युला बनला हा E इज इक्वल टू एच न्यू. आणि हा जो फॉर्म्युला बनला मुलांनो हा कोणासाठी बनला. दिस इज फॉर वन फोटॉन. ठीक आहे ना. दिस इज फॉर वन फोटॉन. एका फोटॉनसाठीचा हा फॉर्म्युला आहे बेटा. ठीक आहे ना. एका फोटॉनचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. नंतर जर हा एच कोण असेल सर व्हेअर हा एच आहे बेटा प्लँक्स कॉन्स्टंट. एच कोण आहे प्लँक्स कॉन्स्टंट आहे. आणि या प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते 6.626 इंटू 10⁻⁻34 जूल इंटू सेकंद असते. आणि अर्क मध्ये हीच व्हॅल्यू काय होते 10⁻27 अर्क सेकंद होते. ठीक आहे ना. 27 अर्क सेकंद होते. म्हणजे सीजीएस युनिट मध्ये जातात ते. बघा हा एका फोटॉनसाठी आपण बनवला. आपल्याला समजा एन नंबर ऑफ फोटॉनसाठी बघा एन नंबर ऑफ फोटॉनसाठी हवा आहे तर काय करायचं त्या फॉर्म्युला आपण एन ने मल्टिप्लाय करायचं. बघ काय बनला हा E इज इक्वल टू एन इंटू एच न्यू. हा फॉर्म्युला बनला पोरांनो फॉर एन नंबर ऑफ फोटॉन. समजतं एन नंबर ऑफ फोटॉन. आता न्यू आणि विलंबामध्ये काय रिलेशन होतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल.
किंवा न्यूचा फॉर्म्युला काय होता, सी बाय लॅमडा. पुट करू आपण इथं. जर का तो फॉर्म्युला पुट केला तर काय हा E इज इक्वल टू एन इंटू एच सी डिवायडेड बाय लॅमडा. आणि हा जो फॉर्म्युला बनला माझ्या राजा, त्या फॉर्म्युलाला एनर्जीचं युनिट काय असणार आहे, जूल असेल बेटा. काय असेल, जूल. ओके. बट आता गंमत बघा, मोस्ट ऑफ द जेई किंवा नीटचे क्वेश्चन इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असतात. कशामध्ये असतात बेटा, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. मी तुम्हाला जूलला कशामध्ये कन्वर्ट करायला लागतो, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये जर का जूल कन्वर्ट करायचा म्हणला तर काय रिलेशन असतं बेटा, 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. म्हणजे बघा, इलेक्ट्रॉन व्होल्ट टू तुम्हाला जूल जायचं असेल तर ह्या नंबरने मल्टिप्लाय करायचं इलेक्ट्रॉन व्होल्टला. आणि समजा तुम्हाला वापस यायचं, रिव्हर्स मारायचं आहे, जी टू इलेक्ट्रॉन व्होल्ट जर का यायचा असेल तर त्या नंबरला काय करायचा असतो, डिव्हाइड करायचा असतो. ठीक आहे ना. जसं बघा, आता हा जूल आहे, जूल कडून तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्ट यायचं, म्हणजे तुम्हाला ह्याला कशाने डिवाइड करायला लागेल, ह्या नंबरने डिवाइड करायचं. तर आन्सर तुमचा कशामध्ये जाणार आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. ओके. बट आता मी तुमचा एक्झाम मधला टाइम वाचवतो, पटकन क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे. तसं बघा, हा एन तुमचा व्हेरिएबल, नंबर ऑफ प्रोटॉन व्हेरिएबल, एच कॉन्स्टंट आहे, सी कॉन्स्टंट आहे. समजा या दोघांचे मी आन्सर एकदा शोधून ठेवलं चालेल का, हो चालेल बघा, चालू शकतं बघा. हा तुमचा एच सी जो आहे ना बाळांनो, एच इंटू सी, याला शॉर्ट फॉर्मला मी असं पण लिहू शकतो, प्लॅन्स कॉन्स्टंट म्हणजे ही व्हॅल्यू, सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे. त्याचं उत्तर तुमचं जवळपास बघा असं 20 इंटू 10⁻, हा 34 मधनं 8 गेला किती येऊ शकतो, -26. हा तुमचा आन्सर येऊ शकतो याचा. ओके. मग हा आन्सर तुम्ही याच्यामध्ये पुट केला, या नंबरने त्याला डिवाइड केला, ही एनर्जी कशामध्ये जाईल बरं, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. बट आता अजून एक मुद्दा काय असतो बघा, हा सी तुमचा मीटर पर सेकंड ना, म्हणजे तुम्हाला वेव्हलेंथ लॅम्बडा पण कशामध्ये टाकायला लागती, मीटर मध्ये. समजतं, मीटर मध्ये टाकायची म्हणजे बघा, आता मी तुम्हाला अजून शॉर्ट फॉर्म फॉर्म्युला शॉर्टकट करून देतो. हा एनर्जी बघा, एन ई इज इक्वल टू एन इंटू हा 6.626 इंटू 10⁻⁻34 इंटू बघा हा सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट 3 इंटू 10⁸ मीटर पर सेकंड आहे, राईट ना, डिवायडेड बाय. समजा तुम्हाला वेव्हलेंथ बाळा कशामध्ये दिली, एंगस्ट्रॉम मध्ये दिली, तुम्हाला ती मीटर मध्ये कन्वर्ट करायला लागते. म्हणजे त्याला कशाने मल्टिप्लाय केलं, 10⁻10 ने मल्टिप्लाय केलं, कशासाठी, मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. ओके ना. आणि अजून ह्या नंबरने तुम्हाला डिवाइड करायचं, कोणता हा वाला नंबर, 1.6 इंटू 10⁻⁻19. आता सगळं का आपण कॅल्क्युलेशन केलं मित्रांनो, तर फॉर्म्युला असा बनतो बघा, E इज इक्वल टू एन इंटू 12400 डिवायडेड बाय वेव्हलेंथ. तुम्ही आता डायरेक्ट कशामध्ये पुट करायची, एंगस्ट्रॉम मध्ये डायरेक्टली, आय त्याची एंगस्ट्रॉमला पुट करा. मग जर का तुम्ही आयची एंगस्ट्रॉमला पुट जर का केली तर तुमचा हा जो फॉर्म्युला बनला ना, त्याचा युनिट कशामध्ये असणार आहे, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. एनर्जी कशामध्ये असेल, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. समजतं, स्ट्रेट फॉरवर्ड एकदम, काय टेन्शन नाही. तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन वेव्हलेंथ एंगस्ट्रॉमचेच असतात, एनर्जी पण इलेक्ट्रॉन व्होल्टलाच विचारतात, टाइम वाचेल. कधी कधी तुम्हाला नंबर ऑफ फोटॉन विचारतात, कधी कधी एनर्जी विचारतात, तर व्हॅल्यू पुट अप करा, सन कॅल्क्युलेशन करायचं. ठीक आहे ना, सोपं असते. चल, हा एक झाला. आता समजा तुम्हाला वेव्हलेंथ त्यांनी नॅनोमीटर मध्ये दिला, म्हणजे बघा हा वेव्हलेंथ तुम्हाला नॅनोमीटर मध्ये दिलाय, याचा अर्थ ते कशाने मल्टिप्लाय करायचे, 10⁻⁹ ने. समजतं, 10⁻⁹ जर का मित्रांनो मल्टिप्लाय केला तर काय बघा, फॉर्म्युला वेगळा अजून असं बनेल, E इज इक्वल टू एन इंटू 1240. हा 10⁻⁹ आहे ना, कॅल्क्युलेशनला बघा हा एक झिरो अजून कट होऊन जातो मग. ठीक आहे ना, 1240 डिवायडेड बाय, आता वेव्हलेंथ आपण कशामध्ये टाकणार, नॅनोमीटर मध्ये. ओके. आणि हा तरी पण तुमचा आन्सर कशामध्ये मित्रा, तरी पण आन्सर आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये बेटा. ठीक आहे ना, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आन्सर आहे हा. क्लिअर आहे बेटा जी. ठीक आहे. हे दोनही फॉर्म्युले अतिशय महत्वाचे आहेत, दोनही पण अतिशय महत्वाचे आहेत. आणि ह्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन अगदी रिअरली बनतो, पण त्या दोन क्वेश्चनवर तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन असणार आहेत जे नीड मध्ये. ठीक आहे. चल, क्वेश्चन बघा, नंबर ऑफ फोटॉन्स इमिटेड बाय द बल्ब ऑफ 40 वॅट इन 1 मिनिट विथ 50% इफिशियन्सी विल बी. तुम्हाला मुलांना नंबर ऑफ फोटॉन म्हणजे एन विचारलंय बेटा, एन, एनचा आन्सर विचारलंय. आता इथे तुम्हाला पॉवर दिली, 40 वॅट म्हणजे काय बेटा, त्या बल्बची पॉवर आहे, एनर्जी गिवन नाहीये. बरोबर आहे. तुम्ही एनर्जी कशी शोधू शकता, एनर्जी इज इक्वल टू पॉवर मल्टिप्लाइड बाय टाइम. हा टाइम कशामध्ये असेल तर दोस्तांनो, सेकंड मध्ये. आणि मल्टिप्लायला काय असणार आहे, इफिशियन्सी. ठीक आहे, मल्टिप्लायला बेटा काय असणार आहे, इफिशियन्सी असेल. बघा सगळ्या गोष्टी आपण पुटअप करू. पॉवर किती बेटा, इथं 40 इंटू टाइम किती तुम्हाला दिला, 1 मिनिट, म्हणजे हा
60 सेकंद, सेकंड मधला घ्यायचा आहे 60 सेकंड इंटू इफिशियन्सी पर्सेंट आहे ना 50%. ओके, त्याला मी 100 ने डिवाइड केला, 100 ने डिवाइड केला. ओके बेटा, तर हा एनर्जी बनला तुमचा. तर ऍक्च्युली हा युनिट कशामध्ये जातो, जूल मध्ये ना, जूल मध्ये जातो हा. कारण वॅट म्हणजेच काय असतं बघा, 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल सेकंद असतो. 1 वॅट इक्वल टू 1 जूल सेकंद, म्हणजे हा आन्सर तुमचा जूल मध्ये जातो. हे सगळं आता मी कॅल्क्युलेशन जर का केलं, ठीक आहे ना, किती आला हा 6 पंचे 30 आणि हा 4 त्रिक 12, म्हणजे 120 आला कशामध्ये बेटाजी, जूल मध्ये आला. बरोबर आलं, चेक करा एकदा. हा 30 आणि 3 चौक 12 म्हणजे हा 1200 बनला नाही का, 2 0 1200 जूल आला. ठीक आहे, ह्याला मला कशामध्ये घेऊन जायचं, तर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. बरोबर आहे, जूलला इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये घ्यायचं म्हणजे कशाने डिवाइड करायचा, 1.6 इंटू 10⁻⁻19 मी डिवाइड केला, तर हा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये जाईल. समजतं, तर हा मला एनर्जी भेटला. मला हवा आहे नंबर ऑफ फोटॉन. चला आता व्हॅल्यू आपण डायरेक्ट एकदा पुटअप करायला सुरुवात करू. हा ई म्हणजे तुमचा फॉर्म्युला घेऊ आपण पहिला, ई इज इक्वल टू एन. वेवलेंथ कशामध्ये मला भेटलेली, कशामध्ये भेटली, वेवलेंथ हा नॅनोमीटर मध्ये, म्हणजे एन इंटू 1240 वाला फॉर्म्युला आहे, डिवायडेड बाय वेवलेंथ इन नॅनोमीटर. ठीक आहे, चल हा पुट करू आपण इथं, 1200 डिवायडेड बाय 1.6 इंटू 10⁻⁻19 इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आणला आपण याला, इज इक्वल टू हा एन इंटू 1240 डिवायडेड बाय किती, हा 620 नॅनोमीटर ना, 620 म्हणजे हा 0 ला 0 कटला, याचा हा डबल वाटतो. 62 डबल किती आला बेटा, 124 आला. ओके नाही, 62चा डबल बेटा जी 124 आला. क्लिअर एकदम. ओ माय गॉड, चलो चलो शांत बस बेटा. हम्म, तर काय आला बेटा हा आता, एन इक्वल टू काय बघा, एन इज इक्वल टू 1200 डिवायडेड बाय 1.6, हा 2 खाली येईल ना आता, इंटू 2. बरोबर आहे, इंटू हा 10⁻19 ला वरती घेऊन जा, 10⁻19. राईट आहे, राईट बेटा राईट. समजा ह्या दोन्ही हा मी तोडलं, तर काय बरं, हा एन इक्वल टू 600 डिवाइड बाय 16 करू, केला अजून एक जरुरी तो, चला 16 10⁻19, चला 16 ने डिवाइड करायला सुरुवात करू. हा 16 तरी किती आला बेटा, हा 48, रिमाइंडर आला 12, 12 जोडला 0 म्हणजे 16 16 112 नाही का, 16 112 परत 8 आला, 16 85 375 आला, इंटू 10⁻19 हा आला बेटा तुमचा नंबर ऑफ फोटॉनचा आन्सर. होते क्लिअर, हा आला तुमचा नंबर ऑफ फोटॉनचा आन्सर. तर बेटा त्या टाइप मध्ये सॉल्व्हिंग असतं क्वेश्चन. बघा ह्या टाइपचं असं कन्वर्जन आहे. ठीक आहे ना, सिंपल सिंपल, असं विशेष काही टफ नाही. पुढे बघा, the 100 watt bulb emit the monochromatic light of the wavelength 400 nanometer. Calculate the wave number of the photon emitted per second. नंबर ऑफ फोटॉन पर सेकंड बाय बल्ब, म्हणजे परत तोच फॉर्म्युला आहे. ई इज इक्वल टू बेटा एन, वेवलेंथ कशामध्ये जातात, नॅनोमीटर. चला म्हणजे एन इंटू 1240 डिवाइडेड बाय वेवलेंथ इन नॅनोमीटर. ओके बेटा, तर एनर्जी शोधायला लागेल पहिली. आता डायरेक्ट लिहितो, एनर्जी इक्वल टू 100 वॅट मल्टिप्लाइड बाय टाइम किती दिलं मला, टाइम किती आहे, टाइम किती आहे, नंबर ऑफ फोटॉन पर सेकंड 1 सेकंद. इफिशियन्सी दिलीच नाही, याचा अर्थ काय काय मुलांनो, 100% इफिशियन्सी असेल. ओके, म्हणजे इफिशियन्सी तुमची 100%, 100ला 100. म्हणजे तुमचा हा ई किती आला बेटा, 100 जूल आला. तुम्हाला डिवाइड केला 1.6 इंटू 10⁻19, हा कशामध्ये कन्वर्ट झाला, इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. चला व्हॅल्यू पुट करा, हा 100 डिवाइडेड बाय 1.6 इंटू 10⁻19 इज इक्वल टू एन इंटू 1240 डिवाइडेड बाय किती दिला वेवलेंथ तुम्हाला इथे आता, 400 दिला. ओके नाही, 400, त्याला एक 0 ला 0 कटला. ओके, 2 मिनिटं साईडला ठेवला, हा 31चा डबल 62चा डबल 124 म्हणजे हा आला, हा 0 मुळे हा 3.1 आला. ठीक आहे, तर हा एन इज इक्वल टू किती आला इथं, 100 डिवायडेड बाय 1.6 इंटू 3.1 इंटू 10⁻19 आला. इथे लक्षामध्ये असं. तर समजा आपण काय केलं बेटा, समजा आपण असं केलं बघा, एन इज इक्वल टू 100 डिवाइड बाय हा 16 इंटू हा राऊंड अप मध्ये 3 पकडू का, तसा 3.1 आहे नाही का, 3.1 आहे. हा समजा मी इकडे पॉईंट इकडे केला, 10⁻20 ह्याला गेला समजा वरती घेऊन नाही का, काय येईल बघ, एन इज इक्वल टू 100 इंटू 10⁻20 डिवायडेड बाय
16 इंटू 3.8. जर का मी राऊंड अप जरी केला ना मित्रांनो, हा 16 म्हणजे 49 आसपास काहीतरी जाईल हा, बरोबर आहे. आणि 100ला आपण 49 सारखा डिवाइड केलं म्हणजे डबलच्या आसपास उत्तर येईल, समजा 2 पॉईंट समथिंग आन्सर येईल, म्हणजे हा नियरली इक्वल टू काय असेल, 2 इंटू 10 रेस टू 20. दिस इज द फायनल आन्सर. क्लिअर एकदम. 2 इंटू 10 रेस टू 20 इज द फायनल आन्सर. लास्ट आर्टिकल आहे बेटा आजच्या लेक्चर मधलं, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये आर्टिकल अतिशय जबरदस्त आहे बेटा, ठीक आहे ना. अतिशय जबरदस्त, अतिशय महत्वाचं आर्टिकल आहे. चलो, बेसिकली मला तो झालं काय, हा एक्सपेरिमेंट जो आहे बघा, नाव कोणाच्या, आईन्स्टाईनच्या. ठीक आहे ना, इथे लिहिलेलं नाही, खाली असेल माहित आहे. आईन्स्टाईनच्या नावावरचा एक्सपेरिमेंट आहे. बट हा पहिला परफॉर्म कोणी केला होता, हेनरीज हर्ट नावाच्या सायंटिस्टने बेटा, ठीक आहे ना. दिस एक्सपेरिमेंट वॉज फर्स्ट परफॉर्म बाय द हेनरीज हर्ट्स. क्लिअर एकदम. हेनरीज हर्ट्स बघा, इन 1987 हेनरीज हर्ट्स फर्स्ट परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट, बट ही कुड नॉट एक्सप्लेन. का बरं एक्सप्लेन नाही केला, तर तेव्हा प्लॅंक्स क्वांटम थिअरी डिस्कवर नव्हती, म्हणून त्यांना गोष्टी समजून सांगणं, त्या एनर्जीचे वगैरे फ्रिक्वेन्सी रिलेशन समजवणं खूप अवघड होतं, म्हणून समजू नाही शकले. ओके बेटा. पण जेव्हा 1901 मध्ये जेव्हा हा प्लॅंक्स क्वांटम थिअरी डिस्कवर झाला, तेव्हा आईन्स्टाईनने 1905 मध्ये हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट परत एकदा समजावून सांगितला, त्यांनी एक्सप्लेन केला, त्यांनी परफॉर्म केला बघा. तर हा वेळानं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याच्यामध्ये काय केलं बघा, एक घेतला असा हार्ड ग्लास ट्यूब घेतलाय, ठीक आहे. दिस इज द हार्ड ग्लास ट्यूब. ह्या ग्लास ट्यूब मध्ये असं एक मेटलचा प्लेट आहे बघा, दिस इज द मेटल प्लेट. ओके बेटा, दिस इज द मेटल प्लेट. हा मेटल प्लेट आहे, मेटल सरफेस विथ लो आयोनायझेशन एन्थॅल्पी. एक मेटल आहे की ज्यांची आयोनायझेशन एन्थॅल्पी काय मिळवलं कमी आहे. फॉर एक्झाम्पल ग्रुप नंबर 1 चे मेटल असतात, ग्रुप मेटल सोडियम असेल, पोटॅशियम असेल, रुबिडियम असेल, ओके, किंवा सीझियम असेल. आणि सीझियम तर हा बेस्ट आहे, का बरं, सीझियम तर बेस्ट आहे ड्यू टू लो आय. सीझियम सगळ्यांमध्ये बेस्ट आहे, कारण काय, ड्यू टू लो आयोनायझेशन एन्थॅल्पी. ते पिरियोडिक टेबल चॅप्टरच्या अंतर सगळी गोष्ट होतात, बरोबर आहे. सर इथं लो आयोनायझेशन एन्थॅल्पी वाले एलिमेंट आपण का घेतले, का बरं, कारण सर आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. ज्या इलेक्ट्रॉनची आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी असेल, त्या केसमध्ये इलेक्ट्रॉन पटकन बाहेर येऊ शकतो, बरोबर आहे. आणि तीच गोष्ट ह्या एक्सपेरिमेंटला करायची, इथं पण त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचंय. ओके, म्हणून ज्याच्या मेटलची आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी आहे, असेच मेटल आपण इथं घेतलेलं आहे. ओके बेटा. आणि हा आयोनायझेशन एन्थॅल्पी हा वाला टर्म कुठे असतो, पिरियोडिक टेबल मधला हा टर्म आहे, तिकडे आलो डिटेल मध्ये शिकला आता तुम्ही. ओके, चलो बघा, आता असा एक मेटल प्लेट घेतला, हा मेटल समजा कुठला आहे, निगेटिव्हली चार्ज, ऍज अ त्याला आपण कॅथोड बनवला. या साईडला समजा पॉझिटिव्हली चार्ज, म्हणजे याचा आपण याला इकडे अॅनोड ट्रीट करतोय, तिकडे कॅथोड ट्रीट केला, अॅनोड ट्रीट केला. आणि साईडला म्हणून एक डिटेक्टर जोडला. डिटेक्टरचं वर्क काय असतं बघा, ठीक आहे ना. डिटेक्टर काय करतो, कलेक्ट द इलेक्ट्रॉन, अँड कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिक एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जीच्या सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. ओके बेटा, कशामध्ये कन्वर्ट करतो, इलेक्ट्रिक एनर्जीच्या सिग्नल मध्ये कन्वर्ट करतो. हा डिटेक्टरचा फंक्शन, ठीक आहे ना. एक अॅमीटर जोडला, त्यातलं काही करंट वगैरे फ्लो होतो का ते चेक करायला, आणि बाजूला एक बॅटरी जोडली. ओके, बॅटरी जोडली म्हणजे अॅनोड कॅथोड हे करायला बॅटरी जोडली, ठीक आहे बेटा. चलो, आता होतं काय बघा, इकडे एक मला एक सोर्स ऑफ लाईट आहे. ओके, असं बघणं की हा जो लाईट आहे, ह्या लाईटची जी एनर्जी याला आपण काय बोलूया, समजा ई आय बोललं, म्हणजे ई इज द एनर्जी ऑफ इन्सिडेंट लाईट, किंवा त्या लाईटच्या फ्रिक्वेन्सीला मी काय बोललं, न्यू, किंवा त्या लाईटच्या वेव्हलेंथला बेटा मी काय बोललं, लॅमडा. ओके, लॅमडा बोललो बघा. आता समजा ही जी लाईट आहे बेटा, ही लाईट समजा एखाद्या मेटलवरती आपण स्ट्राईक केली, जशी तिकडे लाईट आली तशी त्या मेटलला स्ट्राईक झाली. आता मेटलला स्ट्राईक झाली म्हणजे काय, मेटलला स्ट्राईक झाली म्हणजे काय बघा, मेटलचं समजा ही व्हॅलन्स शेल आहे, ही व्हॅलन्स शेल, ह्या व्हॅलन्स शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. ओके, तर हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस मध्ये काय असेल मित्रांनो, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणा, किंवा सॉरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे याच्यामध्ये, बरोबर आहे. जसं तुम्ही तिकडनं लाईट त्याच्यावरती स्ट्राईक करता, तर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होईल, ब्रेक होईल. जसा हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन ब्रेक होईल, तसा हा जो इलेक्ट्रॉन आहे मेटलच्या व्हॅलन्स शेल मधनं बाहेर पडेल, म्हणजे ह्याला काय बोलतात, इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन विल ऑकर. इलेक्ट्रॉन विल बी इजेक्टेड, व्हॅलन्स शेल मधून इलेक्ट्रॉन मेटलच्या बाहेर येईल, त्याला काय बोलायचं, इलेक्ट्रॉन इज इजेक्टेड. ओके, बघा आता
वरून आपण समजा लाईट पास केली, त्यातली काही लाईट इलेक्ट्रॉनला इजेक्ट करायला वापरली जाईल, काही लाईट इलेक्ट्रॉनला इजेक्ट करायला वापरली जाईल. म्हणजे इथे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्या मेटलच्या न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मध्ये ते तोडायला काही लाईट वापरली जाईल, तर काही लाईट जी आहे इलेक्ट्रॉनला मूव्ह करायला वापरली जाईल. का बरं? कारण ती जी लाईट आहे किंवा ती एनर्जी ते कशामध्ये कन्वर्ट होईल? कायनेटिक एनर्जीमध्ये. इकडनं आपण समजा काहीतरी पास केली, त्यातली काही इलेक्ट्रॉनला इजेक्ट करायला वापरली आणि काही कशामध्ये कन्वर्ट झाली? कायनेटिक एनर्जीमध्ये. बिकॉज एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, बट इट कॅन बी कन्वर्ट फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ठीक आहे ना? बघा आता फॉर एक्झाम्पल समजा मित्रांनो, समजा आपण काय केलं, इकडनं समजा 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट लाईट समजा पास केली, असं समजा 10 पास केली आणि ह्या एलिमेंटला समजा 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लागते इलेक्ट्रॉन इजेक्ट करायला. म्हणजे राहिली किती शिल्लक? 4. आता जी 4 आहे बेटा, ती 4 कशामध्ये कन्वर्ट होणार? 4 विल बी कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी. हा तुमचा इजेक्टेड इलेक्ट्रॉन आहे ना, हा तुमचा इलेक्ट्रॉन इजेक्टेड आहे, तर ह्या इलेक्ट्रॉनला मूव्ह व्हायला कुठली एनर्जी वापरली जाईल? कायनेटिक एनर्जी. 10 पास केली, 10 पैकी 6 इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला गेली, इलेक्ट्रॉनला आता उरलेली मूव्ह करते, म्हणजे या सर्किट मध्ये फिरवते. ठीक आहे ना, इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी. होतंय क्लिअर सर्वांना? ह्यालाच काय बोलायचं, हा जो फिनॉमिनॉन आहे बेटा, ह्याच फिनॉमिनॉनला काय बोलायचं असतं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं बोलायचं असतं. याच बेटा फिनॉमिनॉनला काय बोलायचं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं बोलायचं. होतंय क्लिअर? हा झाला तुमचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. समजतं? आता इलेक्ट्रॉन जसं याच्यातनं मूव्ह होईल तसा डिटेक्टर त्याला कलेक्ट करेल आणि याचा जो सिग्नल आहे तो इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करेल. ओके, म्हणजे आता या सर्किट मधनं काय मूव्ह होणार? इलेक्ट्रिक एनर्जी मूव्ह होईल. बरोबर आहे? कळेल कसं आपल्याला? बाय युझिंग दिस एमिटर. म्हणजे एमिटरवरती आपल्याला काहीतरी डिफ्लेक्शन दिसणार आहे. त्या डिफ्लेक्शनने आपण समजून घेणार का येस सम करंट इज जनरेटेड इन द सेल. ओके, सम करंट इज जनरेटेड इन द सेल. आणि या करंटला काय बोलायचं? फोटो करंट. बेटा करंटला काय बोलायचं? फोटो करंट बोलायचं. जे इलेक्ट्रॉन इजेक्ट झाले त्याला काय बोलायचं? फोटो इलेक्ट्रॉन. झालं कवर? वरनं लाईट पास केली, त्यातली काही लाईट इलेक्ट्रॉनच्या इजेक्शनला वापरली, काही लाईट ऍज अ कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट झाली, इलेक्ट्रॉनला मूव्ह करायला लागली. ह्या फिनॉमिनला काय बोलायचं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बोलायचं. इलेक्ट्रॉन डिटेक्टर हा कलेक्ट करेल, इलेक्ट्रिक एनर्जी मध्ये कन्वर्ट करेल, त्याने करंट जनरेट होईल. करंटला काय बोलायचं? फोटो करंट. किंवा इलेक्ट्रॉनला काय बोलायचं? फोटो इलेक्ट्रॉन्स. ओके, फक्त आता इथे ज्या ज्या मेटलची आयोनायझेशन एंथॅल्पी कमी आहे त्यांचा इलेक्ट्रॉन पटकन इजेक्ट होईल, म्हणजे त्या मेटलच्या केसमध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बेटा इझिली शो होईल. क्लिअर एकदम? चलो आता आपण फॉर्म्युले बनवू. थोडेसे थेरॉटिकल पॉइंट बघा. लाईट ऑफ द सर्टन फ्रिक्वेन्सी स्ट्राइक्स ऑन द मेटल सरफेस देन इलेक्ट्रॉन इजेक्टेड. बरोबर आहे? तुम्ही इकडनं समजा बघा, इकडनं काहीतरी लाईट पास करता, स्ट्राईक करता, याला एक सर्टन फ्रिक्वेन्सी किंवा सर्टन वेवलेंथ किंवा सर्टन एनर्जी असावी. बरोबर आहे? एक सर्टन फ्रिक्वेन्सी असावी. जर का त्यापेक्षा आपण कमी फ्रिक्वेन्सी जर का पास केली, कमी फ्रिक्वेन्सी लाईट जर का आपण पास केली तर इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार नाही. किंवा एक सर्टन त्याला एनर्जी असावी, त्यापेक्षा कमी एनर्जीची लाईट आपण पास जर का केली तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाहीये. फॉर एक्झाम्पल बघा, ह्या मेटलला समजा 6 इलेक्ट्रॉन व्होल्ट एनर्जी लागते इलेक्ट्रॉन इजेक्ट करायला. आपण समजा इकडनं 5च पास केली, 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट पास केली, तर इलेक्ट्रॉन इजेक्ट होणार का? नाही. इलेक्ट्रॉन कॅनॉट बी इजेक्टेड. होणार नाही इलेक्ट्रॉन इजेक्ट. म्हणजे मिनिमम एनर्जी किंवा मिनिमम फ्रिक्वेन्सी इज रिक्वायर्ड टू शो द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि एनर्जी किंवा फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ मध्ये रिलेशन कसे भेटणार? इनव्हर्स. म्हणजे मॅक्सिमम वेव्हलेंथ विल बी रिक्वायर्ड टू शो द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. जर का खूप जास्त वेव्हलेंथ असेल, म्हणजे खूप कमी फ्रिक्वेन्सी असेल, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही. क्लिअर आहे? बघा आता, फॉर इजेक्टेड इलेक्ट्रॉन आर कॉल्ड फोटो इलेक्ट्रॉन्स अँड करंट जनरेटेड इज कॉल्ड एज फोटो करंट. फॉर इच मेटल, प्रत्येक मेटलला मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना? मिनिमम फ्रिक्वेन्सी हवीच आहे. आणि ह्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीला आपण काय बोललो? थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. ओके, त्याची करस्पॉन्डिंग एनर्जी काय बोलणार आपण? थ्रीशोल्ड एनर्जी. करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ आपण काय बोलणार बेटा? थ्रीशोल्ड वेव्हलेंथ. ओके, बघा, फॉर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट न्यू शुड बी ग्रेटर दॅन न्यू नॉट. म्हणजे तुम्हाला मिनिमम किती फ्रिक्वेन्सी लागते? थ्रीशोल्ड म्हणजे न्यू नॉट इतके लागते. ठीक आहे ना? थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे हा बेटा न्यू नॉट असं समजा. थ्रीशोल्ड एनर्जी म्हणजे कोण? हा याला ईटीएच समजा, किंवा याला कधी कधी पुढे फाय पण बोलतात, न्यूमेरिकलला डब्ल्यू पण बोलतात, वर्क फंक्शन पण बोलतात. थ्रीशोल्ड वेव्हलेंथ आपण काय बोलू शकतो? समजा लॅम्बडा नॉट. होते क्लिअर? थ्रीशोल्ड वेव्हलेंथला काय बोलले बेटा आपण? लॅम्बडा नॉट. ओके,
न्यू शुड बी ग्रेटर दॅन न्यू नॉट, म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा त्या लाईटची फ्रिक्वेन्सी जास्त असावी, किंवा थ्रेशोल्ड एनर्जी पेक्षा त्या वरच्या लाईटची एनर्जी जास्त असावी. जर का आपण तेवढीच पास केली तर काय मिळते बेटा, इलेक्ट्रॉन इजेक्ट होऊन फक्त सरफेसला येईल, त्याच्या पुढे मूव्ह नाही होणार, कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट नाही होणार, बरोबर आहे. असं इथं बघा, न्यू नॉट लेमडा शुड बी मॅक्झिमम दॅन सॉरी लेस दॅन लॅमडा नॉट, म्हणजे एक मॅक्सिमम वेव्हलेंथ पर्यंतच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होऊ शकतो. त्यापेक्षा आज हायर वेव्हलेंथ असेल तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट विल नॉट बी ऑब्झर्व. ठीक आहे ना, त्यापेक्षा कमी वेव्हलेंथ असायला लागते, म्हणजे लॅमडा शुड बी लेस दॅन लॅमडा नॉट. इम्पॉर्टंट पॉईंट मध्ये बघा, इम्पॉर्टंट पॉईंट मध्ये बघा, जर का मित्रांनो आपण लाईटची इंटेन्सिटी वाढवली, तर इंटेन्सिटी वाढणं म्हणजे काय वाढणं, लाईटचा ब्राईटनेस वाढणं. जसं बघा, आता हा सोर्स ऑफ लाईट आहे, समजा मी असं जवळ आणला, तर जवळ आणलं काय होईल, जे लाईटचे रेडिएशन असे स्प्रेड होणार होते ते आता थोडेसे कमी स्प्रेड होण्याचे जास्त पडतील ना, याची जादा पडले तर काय होईल, नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन विल बी इन्क्रीज. ठीक आहे, पहिला मुद्दा मला भेटला महत्वाचा मुलांनो, द द नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन कशावर डिपेंड करतात, इंटेन्सिटी और ब्राइटनेस ऑफ द लाइट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी इंटेन्सिटी और ब्राइटनेस ऑफ लाइट, इंटेन्सिटी और ब्राइटनेस ऑफ लाइट. होता है क्लियर, नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी और ब्राइटनेस ऑफ द लाइट वर डिपेंड करतात ते. जेवढा लाईटचा ब्राईटनेस जादा तेवढा तो फोकस असा जास्त होईल ना त्याच्यावरती लाईटचा, बरोबर आहे. जसं बघा आता सन आहे, आपण मॉर्निंगला बघितलं सनलाईट सनलाईट आपल्याला खूप जोरात लागते का नाही लागत, पण दुपारी बघा बरं, म्हणजे सन आपल्या जवळ येतो, डोक्यावरती येतो ना, जवळ येतो, म्हणून दुपारी ऊन जास्त लागतं, सकाळी ऊन कमी लागतं. सकाळी सूर्य दूर असतो, दुपारी जवळ असतो, म्हणून दुपारीच्या वेळेमध्ये ऊन जास्त लागतं, म्हणजे लाईटचा ब्राईटनेस वाढतो, म्हणून ऊन जास्त लागतं. ओके, वेव्हलेंथ वगैरे काही बदलत नाही, तीच आहे, पण ब्राईटनेस वाढतो. बघा आता पुढे आहे, जर का आपण मुलांना ह्या लाईटची एनर्जी वाढवली, बघा वरच्या लाईटची एनर्जी वाढली तर काय होईल बरं, तिथे 10 आहे, समजा मी 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट पास केली तर काय होईल, ह्याला 6च लागेल, बट आता इकडे किती जाईल बरं, 9 जाईल. म्हणजे काय वाढलं, कायनेटिक एनर्जी वाढली. समजतं, इंटेन्सिटी ऑफ द लाइट इंक्रीजेस, कायनेटिक एनर्जी ऑफ द इजेक्टेड इलेक्ट्रॉन इंक्रीजेस. ठीक आहे बेटा, चलो पॉइंट नंबर 2 आपला, द कायनेटिक एनर्जी of ejected electron is directly proportional to energy of किंवा फ्रिक्वेन्सी म्हणून आपण समजतो, फ्रिक्वेन्सी शब्द प्रयोग जास्त करतात क्वेश्चन मध्ये, फ्रिक्वेन्सी ऑफ इंसिडेंट लाईट होते क्लिअर. कायनेटिक एनर्जी ऑफ द इजेक्टेड इलेक्ट्रॉन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट लाईट. म्हणजे लाईटची फ्रिक्वेन्सी किंवा एनर्जी वाढली तर कायनेटिक एनर्जी वाढते, ब्राईटनेस वाढला तर बेटा नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स काय होतात, इन्क्रीज. अतिशय महत्वाचं स्टेटमेंट होतंय. ठीक आहे, चल बेटा, अब हमें बनवानी बडाची फॉर्म्युले. ओके, बघा आता दोनदा तीनदा बघितलं आपण, वरून जे आपण लाईट पास केली बेटा, लाईटला आपण काय बोललं, EI म्हणजे एनर्जी ऑफ द इन्सिडेंट लाईट. ठीक आहे, इज इक्वल टू सम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन, त्यालाच आपण काय बोललो, थ्रेशोल्ड एनर्जी, आणि सम एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. वरून जी पास केली त्यातली काही इलेक्ट्रॉनच्या इजेक्शन लागली, काही कशामध्ये कन्वर्ट झाली, कायनेटिक एनर्जी मध्ये, बरोबर आहे. फक्त हाच फॉर्म्युला कसा लिहितात बघा, अजून असा लिहितात बघा, EI इज इक्वल टू, इट इज असं लिहू का मी, फाय, हा फाय मोस्ट ऑफ द क्वेश्चनला असतो, प्लस कायनेटिक एनर्जी, और ह्याला मी असाही लिहू शकतो बघ, एनर्जी ऑफ द इन्सिडेंट लाईट इज इक्वल टू वर्क फंक्शन W प्लस कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, हा डब्ल्यू किंवा फाय किंवा इटीएस कोणी मुलांनो, फाय किंवा डब्ल्यू कोणासाठी वापरला, इट इज द वर्क फंक्शन. म्हणजेच मुलांनो ही थ्रेशोल्ड एनर्जी आहे, थ्रेशोल्ड एनर्जी. वर्क फंक्शन म्हणजे हे कोण आहे, थ्रेशोल्ड एनर्जी आहे. ठीक आहे ना, थ्रेशोल्ड एनर्जी डोक्यात ठेवाय, तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन फाय किंवा डब्ल्यू देतात. ठीक आहे ना, असं म्हणजे दिस इज द मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन आहे, थ्रेशोल्ड एनर्जी ती. बरं, आता हाच फॉर्म्युला मला फ्रिक्वेन्सीच्या रिस्पेक्ट मध्ये लिहायचा, काय बनेल बरं, हा एच न्यू, आयच्या वेळी फक्त आता लिहिलो तुम्ही, एच न्यू इज इक्वल टू, त्याला काय म्हणणार आपण, एच न्यू नॉट, कारण हा म्हणजे एनर्जीचा, एच न्यू नॉट फक्त थ्रेशोल्ड एनर्जी, म्हणजे हा थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी बनला, एच न्यू नॉट प्लस हाफ एम व्ही स्क्वेअर, म्हणजे कायनेटिक एनर्जी ती, बरोबर आहे. असं
मला हाच फॉर्म्युला कुठल्या स्वरूपात लिहायचा मला वेव्हलेंथ तर कसं येईल बघा एच सी बाय लॅमडा एच सी डिवायडेड बाय लॅमडा इज इक्वल टू एच सी डिवाइड बाय लॅमडा नॉट प्लस कायनेटिक एनर्जी समजते बेटा ह्या टाईपचे फॉर्म्युले तुम्हाला आहेत की जे अतिशय महत्वाचे आहे तुम्हाला हा फॉर्म्युलावरती मोस्ट ऑफ द वेळा क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागेल ठीक आहे ना मोस्ट ऑफ द क्वेश्चन बेटा ह्याच्यावर सॉल्व्ह करायचं आहे तुला किंवा तुला मोस्ट ऑफ द केस मध्ये क्वेश्चन याच्यावर सॉल्व्ह करायचं आहे किंवा तुला मोस्ट ऑफ द टाइम याच्यावर देखील क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे क्लिअर याची मिनिंग आपण आधीच लिहिले होते ना वरती क्लिअर केलं होतं ना बघ इथे लिहिलं होतं बघा थ्रेशोल्ड वेव्हलेंथ लॅम्बडा नॉट वर्क फंक्शन समजते आधी आपण लिहिलं होतं ठीक आहे ना चलो तर हा झाला तुमचा फॉर्म्युला सेक्शन आता बघा पुढे अजून एक स्टॉपिंग पोटेन्शियल काय असतं व्हॉट इज स्टॉपिंग पोटेन्शियल इट इज द मिनिमम पोटेन्शियल इट इज द minimum potential applied through battery to nullify the kinetic energy of ejected electron म्हणजेच मला काय करायचं मला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जर का होऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी या बॅटरीत मला जेवढं पोटेन्शियल अप्लाय करावं लागेल त्याच पोटेन्शियलला काय बोलायचं आपल्याला स्टॉपिंग पोटेन्शियल बोलायचं आणि ते पोटेन्शियल किती अप्लाय करावं लागेल बरं बॅटरीतनं ते पोटेन्शियल मला समजा मी किती अप्लाय करेल बरं ह्या समजा इलेक्ट्रॉन इजेक्ट झालाय आणि त्याला मला सरफेसवर थांबवायचं आहे मूव नाही होऊ द्यायचा बरोबर आहे म्हणजे मला कायनेटिक एनर्जी जेवढी आहे त्या एनर्जी इतकं पोटेन्शियल मला अप्लाय करावं लागेल की जेणेकरून ती एनर्जी झिरो होऊन जाईल ती एनर्जी जर का झिरो झाली इलेक्ट्रॉनची मुवमेंट होणार नाही करंट विल नॉट बी जनरेटेड ठीक आहे ना म्हणजे बघा मी किती पोटेन्शियल अप्लाय करू शकतो कायनेटिक एनर्जी इतकं म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू त्या बॅटरीतनं मी समजा असं पकडा की ई चार्ज पास केला किती चार्ज पास केला ई ओके ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल मी सिंबल काय दिला असं समजा व्ही नॉट स्टॉपिंग पोटेन्शियलचा सिंबल काय दिला मी समजा व्ही नॉट ठीक आहे ना व्होल्ट मध्ये असेल ना म्हणजे हा कायनेटिक एनर्जी इक्वल टू ई इंटू व्ही नॉट हाच तुम्हाला समजा इथं पुट करायचा काय फॉर्म्युला बनेल हा एच नो इज इक्वल टू एच न्यू नॉट प्लस ई इंटू व्ही नॉट तर ह्या टाइपचा फॉर्म्युला बनला परत एकदा होतंय क्लिअर हा झाला तुमचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा पार्ट पुढे बनवायची बट आपल्याला डिफरंट ग्राफ बघा पहिला ग्राफ आहे कायनेटिक एनर्जी वर्सेस न्यू तुमचा फॉर्म्युला काय होता बेटा एच न्यू इज इक्वल टू एच न्यू नॉट प्लस कायनेटिक एनर्जी त्याला रिअरेंज करतो बघ मी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एच न्यू मायनस एच न्यू नॉट एच ला आपण समजा कॉमन घेतला कॉमन घ्यायला लागेल का आपल्याला नाही लागणार हाच इक्वेशन कोणासारखा दिसला मला हाच इक्वेशन बेटा कोणासारखं दिसतो मला y इज इक्वल टू mx प्लस सी बघा तुमचा y कोऑर्डिनेट कोण आहे कायनेटिक एनर्जी x कोण आहे बेटा न्यू m म्हणजे कोण हा स्लोप तुमचा h बनला आणि हा c म्हणजे हा h न्यू सी बरोबर h न्यू नॉट तर अशा टाईपचा बेटा हा सीन आहे अशा टाईपचा हा सीन आहे आणि आपण याचा ग्राफ बनवत आहे ठीक आहे ना हा वाला ऍक्सिस कुठला रे मित्रांनो कुठला ऍक्सिस बघा हा कायनेटिक एनर्जी वाला ना वाय ऍक्सिस कायनेटिक एनर्जी वाला एक्स वाला बघा हा कुठला तुमचा न्यू बरोबर आहे आता स्लोप तुमचा हा एच आहे ना आणि इंटरसेप्ट सी आहे इंटरसेप्ट सी हा कसा तुमचा निगेटिव्ह आहे जर तो निगेटिव्ह असेल तर ग्राफ कुठनं चालू करायचा असतो वाय ऍक्सिसच्या निगेटिव्ह क्वांटिटी वरनं असं वायच्या मी निगेटिव्ह वरनं ग्राफ घेऊन गेलो असा मला ग्राफ भेटला बरोबर आहे हा जो तुमचा पॉईंट आहे बेटा हा पॉईंट म्हणजे कोण तुमचा इंटरसेप्ट म्हणजे सी आहे म्हणजे हा कोण बनला इथं एच न्यू नॉटचा पॉईंट आला तुमचा हा वाला पॉईंट आहे बेटा बघ हा वाला पॉईंट म्हणजे कोण असेल तुमचा न्यू नॉट असेल न्यू नॉट म्हणजे दिस इज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी विच इज मिनिमम रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन बरोबर आहे आणि ह्या लाईनचा जो स्लोप आहे मित्रा
हा स्लोप बघा एन म्हणजे हा एच असेल ना, स्लोप इज इक्वल टू एच. क्लिअर एकदम. तर ह्या टाईपचा ग्राफ बनला. आता ह्याच ग्राफचा थोडासा उलटा ग्राफ केला, न्यू वर्सेस कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. न्यू वर्सेस कायनेटिक एनर्जीचा ग्राफ बनवायचा मला. कसा ग्राफ बनतो बघा आता, न्यू वर्सेस कायनेटिक एनर्जी. चलो उलट करायचं ना, याचा रिव्हर्स मारायचा ना. बघ इक्वेशन हे आहे आपलं, एच न्यू इज इक्वल टू एच न्यू नॉट प्लस कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. फक्त याला मी इकडून लिहितो, एच न्यू इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस एच न्यू नॉट. आणि याला डिवाइड कशाने करू आता, एच ने. एच ने डिवाइड केलं काय बनला, हा न्यू इक्वल टू कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय एच प्लस इथे कोण आहे न्यू नॉट. आणि इक्वेशन कोणासारखं दिसतं आता बघ, y इक्वल टू एम एक्स प्लस सी सारखं. हो की नाही. इक्वेशन राजू कोणासारखा दिसायला लागला बेटा. ठीक आहे ना. y इक्वल टू एम एक्स प्लस सी सारखा दिसायला लागला. तुझा y कोऑर्डिनेट कोण आहे बेटा आता, हा न्यू. एक्स वाला कोण आहे बेटा, कायनेटिक एनर्जी. स्लोप कसा आहे पॉझिटिव्ह, म्हणजे वायच्या पॉझिटिव्ह वरनं ग्राफ स्टार्ट होईल. आणि स्लोप तुझा पॉझिटिव्ह म्हणजे वरती मूव्ह होईल. हा वाला पॉइंट म्हणजे कोण आला तुमचा, इंटरसेप्ट म्हणजे बेटा हा न्यू नॉट आला. बरोबर आहे. हा तुमचा स्लोप एम. स्लोप एम इज इक्वल टू काय आला, हा 1/h आला. या टाईपचा ग्राफ बनला. आणि महत्वाचे ग्राफ आहे, पेपरमध्ये पडलेले अतिशय महत्वाचे आहेत. आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ऑल द थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. ठीक आहे. चला, नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स व्हर्सेस न्यू. काय रिलेशन होतं बरं याचं आठवतं. नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी होतं ना. इथे काय रिलेशन नव्हतं. नो रिलेशन बिटवीन देम. ठीक आहे. नो रिलेशन बिटवीन देम. यांच्यामध्ये काही रिलेशन नाही. जर का ग्राफ आपण बेटा बनवायला गेलो, तर भाई ग्राफ कसा बनेल, असा बनेल ना बेटा. ग्राफ जर का बनवायला आपण गेलो, तो भाई मेरे भाई असा ग्राफ बनेल की नाही सांग बरं मला. चल 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 सांग. असा ग्राफ बनेल की नाही. ठीक आहे ना. ह्या टाईपचा ग्राफ बनेल बघ. चला, नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन वर्सेस काय म्हणलं इथं, न्यू. न्यूचं याचं काय रिलेशन नाही भाऊ. एक सर्टन न्यू विल बी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन. त्या सर्टन न्यूला आपण काय बोललं, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. आता या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीला जेवढे इलेक्ट्रॉन इजेक्ट होतील बेटा, जेवढे होतील तेवढे होतील, जेवढे होतील तेवढे होतील. त्यानंतर आपण कितीही फ्रिक्वेन्सी जर का वाढवली, तर इलेक्ट्रॉन वाढणार का, नाही. इलेक्ट्रॉन ब्राईटनेस म्हणजे इंटेन्सिटी वाढतात, ह्याने नाही इलेक्ट्रॉन वाढत. बरोबर आहे. मग तुम्ही आता किती पण फ्रिक्वेन्सी वाढवा बेटा, कितीही फ्रिक्वेन्सी वाढवा, नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन विल बी रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे ना. नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन इक्वल टू काय बेटा जी, कॉन्स्टंट. नॉट अफेक्टेड बाय द फ्रिक्वेन्सी. पण इथं अफेक्ट होतो बघा, इथं अफेक्ट होतो. नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन is directly proportional to intensity of the light. होतं क्लिअर. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ द लाईट. ठीक आहे. जसं बघा आता इथं, नंबर ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन वर्सेस इंटेन्सिटी. कसा लाईन बरेल हा, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. समजतं. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. ह्या टाईपचा ग्राफ बनला का, ते डायरेक्टली प्रोपोर्शनल. क्लिअर एकदम. चलो बेटा, पुढे आहे न्यूमेरिकल सेक्शन आहे. कॅल्क्युलेट द कायनेटिक एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन. जूल मध्ये विचारले. माय गॉड, जूल मध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन immediate with radiation of the frequency 1.1 into 10 raised to 15 second inverse hit the metal U naught equal to 6 into 10 raised to 14 second inverse. सर फॉर्म्युला काय आपला, फॉर्म्युला मला फ्रिक्वेन्सी असा वापरू का आता, एच न्यू इज इक्वल टू एच न्यू नॉट प्लस कायनेटिक एनर्जी. तुला विचारलेली आहे बेटा कायनेटिक एनर्जी,
म्हणजे हा एच न्यू मायनस एच न्यू नॉट, एच आपण कॉमन घेऊ, न्यू मायनस न्यू नॉट, एच ची व्हॅल्यू पुट करू 6.626 इंटू 10⁻34. आता न्यू काय दिला बघा, हा वाला व्हॅल्यू काय भेटायची, इमिडिएट डिटेक्शन ऑफ फ्रिक्वेन्सी हा न्यू दिला आणि न्यू नॉट हा गिव्हन आहे, ठीक आहे ना. न्यू किती दिला बेटा तुला, न्यू गिव्हन आहे बेटा आधी 1.1 इंटू 10⁻15 म्हणजे असं लिहू घ्यायला 14 इंटू 10 ची पॉवर, सॉरी 11 इंटू 10 ची पॉवर 14, पॉईंट काढून टाकला आपण, मायनस 6 इंटू 10 ची पॉवर 14, ठीक आहे ना. किती आले बेटा 10⁻14 ला कॉमन घेतला, 11 मायनस 6 किती बेटा 5, बघा 6.626 इंटू 10⁻34 इंटू 11 गेला हा 5 आला, इंटू हा कॉमन 10⁻14, त्याला आपण हा कट केला 10⁻20 बाकी 5 ने याला मल्टिप्लाय केला, किती आला 6×5 = 30, 3 बरोबर आहे. 5 दूने 10, 10 आणि 3 13, 1 6×5 = 30, 30 1 31, 3 6×5 = 30, 30 आणि 3 33, बघा असं येतंय. पॉईंट किती तुमचा हा 33.130 इंटू 10⁻20 ह्या टाईपचा आन्सर तुमचा जूल मध्ये आलं बघा. आन्सर फक्त आपण एकदा चेक करू, ओके. आन्सर एकदा बेटा चेक करू की आपलं आन्सर बरोबर आलं का. आन्सर भैया चेक करू आपण. 33 पॉईंट लाभ इंटू 10⁻20 एकदम बरोबर आन्सर आहे. क्लिअर बेटा एकदम. ह्या टाईपचे न्यूमेरिकल तुम्हाला असतात, ठीक आहे ना. ह्या टाईपचे न्यूमेरिकल असतात. फोन आया है, ठीक है सुबह आपको मेसेज वगैरे असेल. चला पुढं. व्हॉट इज द वर्क फंक्शन ऑफ द मेटल इफ द मेटल इफ लाइट ऑफ द वेवलेंथ 4000 नॅनोमीटर सॉरी एंगस्ट्रॉम जनरेट्स फोटो इलेक्ट्रॉन ऑफ द वेलोसिटी 6 इंटू 10⁻5 मीटर पर सेकंड, ठीक आहे ना. विचारलेलं काय बेटा वर्क फंक्शन, फॉर्म्युला काय तुझा सांग बरोबर सोन्या, फॉर्म्युला काय तुझा, इकडे वेवलेंथ आहे ना, असं लिहितो बघ, एच सी डिवाइडेड बाय लॅम्बडा, ठीक आहे, एस सी बाय लॅम्बडा इज इक्वल टू वर्क फंक्शन विचारले म्हणजे ते फाय. सर थोडस स्टेप्स कमी करायच्या, कायनेटिक एनर्जी तुला दिली का, वेलोसिटी दिली म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर, समजतं, असा ऍडजस्ट करायचा. पण आता बघा मित्रांनो, हा वेवलेंथ एंगस्ट्रॉम मध्ये आहे, आपण कुठला फॉर्म्युला अप्लाय करू शकतो 12400 वाला, ठीक आहे ना, डायरेक्ट करतो मी. आणि हा एका फोटॉनचा आहे, तो आपला एन नंबर ऑफ फोटॉन्सचा ब्लँक क्वांटम थेरी मध्ये बघ. आता हा 12400 डिवाइडेड बाय वेवलेंथ इन एंगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू फाय तुला विचारलंय प्लस एम व्ही स्क्वेअर, हा जूल मध्ये ना बेटा. तुला हा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे ना, बघ हा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, तुला ह्याचे ऑप्शन पण आय थिंक इलेक्ट्रॉन व्होल्टला असेल, ठीक आहे ना, इलेक्ट्रॉन व्होल्टला असणार आहे ते, चेक करू एकदा आपण. डिवायडेड बाय हा 2a इंटू हा 1.6 इंटू 10⁻19 हा गेला आता इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये, समजतं का अशा टाइप मध्ये. पुट करू इथं आता 12400 डिवाइड बाय 4000, 0 ला 0 कटला, ठीक आहे, याला हा कट केला 31 आला म्हणजे 3.1 आला, ओके, इज इक्वल टू 5 प्लस मास इलेक्ट्रॉनचं किती दिलं तुला बेटा 9 इंटू 10 ची पॉवर ही -31 असतं, -31, ठीक आहे, इंटू वेलॉसिटी, वेलॉसिटी काय दिली बेटा मला 6 इंटू 10⁵, याचा पण काय करायचं बेटा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 1.6 इंटू 10⁻19, ओके. ह्या साईडला किती आला इथं 3.1 आला इज इक्वल टू 5. बर, आता मी समजा काय केलं, हा 6 आहे इथं, बरोबर आहे 6 आहे. आता समजा मी काय केलं याला, ह्या दोन्ही समजा यातल्या एका 3 ला तोडला म्हणजे इथं 6 तर बाकी 3 पण बाकी, 18 आणि 18 9 162 आला वरती, प्लस 162 इंटू हा 10⁻31 आहे, इंटू हा 10⁻10 आलाय का, 5 2 10⁻10 आला, डिवायडेड बाय 16 इंटू 10 ची पॉवर -20 करतो बेटा, ठीक आहे ना, समजतं. चला पुढे काय येईल बघा, आता पुढे आला हा 3.1 इज इक्वल टू 5 प्लस प्लस पहिला त्या पॉवरला आपण हे करून टाकू, ठीक आहे ना. तर याच्यात हा गेला 21 आला, -21 म्हणजे हा 10⁻1 फक्त बाकी आहे आता, ओके. आणि ह्याच्या डिवाइडला कोणी बेटा इथं 16, 3.1 इक्वल टू 5 प्लस 16 आणि 10 160, बरोबर आहे, 16 आणि 10 160
पॉइंट आला 16 एक 16 इंटू हा 10⁻⁻1 आहे. तर माझं उत्तर तयार होत आलं 3.1 इक्वल टू 5 प्लस 1.01. ठीक आहे ना, मायनस मारलं मी याला. तर 5 इज इक्वल टू किती आन्सर येऊ शकते बेटा 2.09 म्हणजे अराउंड 3च्या 2.09 म्हणजे 2.1च्या आसपास आन्सर येऊ शकतं बघा. ऑप्शन आपण चेक करू. ठीक आहे, नाही तर ऑप्शन मी लिहिले नव्हते आय थिंक सो, बट ऑप्शन अपन चेक करूया बेटा. ठीक है ना, ऑप्शन बेटा जी चेक कर सकते हैं हम लोग. ठीक है, ऑप्शन 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 सापड सापड जेई में 2019 चा प्रश्न आहे हा. पहिला ऑप्शन 4 इलेक्ट्रॉन व्होल्ट, दूसरा 2.1 आहे, तिसरा 0. बरोबर आहे 2.1. ऑप्शन बी इज द फायनल आन्सर. ठीक है ना, 2.1 क्लियर एकदम. तर ह्या टाइप मध्ये तुम्हाला सॉल्व्हिंग भेटायची आहे. चलो, एक मला वाटतं लास्ट क्वेश्चन असेल ह्या टाइपचे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन असेच आहे मुलं तुम्ही नीट आणि जेई मध्ये. ओके, आणि प्लॅंक्स क्वांटम थेरी सीईटीला खूप एकदम सिंपल लेवल आहे, फक्त फॉर्म्युला बेस आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट नाहीच आहे. ठीक आहे बेटा. चलो, आयडेंटिफाय द मेटल ए अँड बी फ्रॉम सोडियम अँड पोटॅशियम. तुम्हाला दोन मेटल दिले बेटा Na आणि के, त्यातलं तुम्हाला ए आणि बी ओळखायचं आहे. ओके, हा कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सी मला ग्राफ आहे. कसा ओळखता येईल बरं बेटा, कसा ओळखता येईल? मग अशी मी तुम्हाला बोललो ना, ज्या मेटलची लो आयोनायझेशन एंथॅल्पी आहे, ओके, लो आयोनायझेशन एंथॅल्पी जी आहे, दिस विल शो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इझिली. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इझिली. ओके, असे मेटल इझिली फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शो करू शकतात. बरोबर आहे. आता मला सांगा बरं, इझिली म्हणजे ऍट लो न्यू नॉट, कमी फ्रिक्वेन्सीला हा इलेक्ट्रॉन जे करू शकतो. ओके, मला सांगा आता आयोनायझेशन एंथॅल्पीची ऑर्डर काय येईल बरं? डाऊन द ग्रुपला आई काय होते, डिक्रीज. म्हणजे बेटा सोडियमची आयोनायझेशन एंथॅल्पी पोटॅशियम पेक्षा जास्त असेल, म्हणजे सोडियमचा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला टाइटली बाउंड आहे, पटकन लॉस होणार का नाही, पोटॅशियमचा होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे न्यू नॉट पण काय बरं, सोडियमची न्यू नॉट विल ग्रेटर दॅन के, म्हणजे पोटॅशियम इलेक्ट्रॉन पटकन इजेक्ट होईल असं होणार नाहीये. बरोबर आहे. याचा अर्थ हा न्यू वाला ऍक्सिस ना, हा तुमचा न्यू नॉट आहे मित्रांनो, हा पण न्यू नॉट आहे. समजतं. न्यू नॉट कमी कोणाचा आहे, ए चा. ए म्हणजे कोण असतील तुमचा आता, पोटॅशियम. दिस ए विल बी कोण असणार आहे, पोटॅशियम. आणि बेटा हा बी कोण असणार बेटा, जी सोडियम. ऍटॉमिक साईज वाढली, आयोनायझेशन एंथॅल्पी काय होती, डिक्रीज. बरोबर आहे, म्हणजे लेस अमाउंट ऑफ एनर्जी किंवा लेस फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू इजेक्ट द इलेक्ट्रॉन. ठीक, तर अशा प्रकारे हा आर्टिकल आहे. आणि धन्यवाद मुलांनो, हा आर्टिकल अतिशय जबरदस्त होता, अतिशय महत्वाचा सुद्धा होता. यातले प्रत्येक आर्टिकल हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, तर थांबूया आपण. ठीक आहे, चलो धन्यवाद.